हॅलो, गुड मॉर्निंग टू ऑल ऑफ यू. सर्वप्रथम आजच्या सभेचे प्रमुख अतिथी श्री पंकज देशमुख व श्री यशत देशमुख हे आपल्याला या मंचावर आज परदेशातील उच्च शिक्षणाच्या संधी व शिष्यवृत्ती याच्या मार्गदर्शनासाठी लाभलेले आहेत. त्यांचे विदर्भवासियांतर्फे व विदर्भ समाज संघातर्फे मी मंगेश श्रीकृष्ण भालसाकडे, सचिव विदर्भ समाज संघ पुणे, या मंचावर अभिनंदन व त्यांचे हार्दिक स्वागत करतो. तसेच विदर्भ समाज संघाचे समस्त विश्वस्त व पदाधिकारी यांचे सुद्धा या मंचावरती स्वागत करतो. विदर्भ समाज संघाचे प्रमुख उद्दिष्ट जे आपण वारंवार बोलतो, यामध्ये वेगवेगळ्या ग्रुपवरती सांगतो की विदर्भातील लोकांचे सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक सबलीकरणासाठी एक वातावरण प्रदान करणे, तसेच विविध कक्षामार्फत सदस्यांना वेळोवेळी सहकार्य करणे व मार्गदर्शन करणे हे प्रामुख्याने आहे. आजच्या चर्चासत्राचा विषय परदेशातील उच्च शिक्षण संधी व शिष्यवृत्ती याबद्दलचे जे आपल्या सर्वांच्या मनात प्रश्न आहेत की जसे परदेशात शिक्षणासाठी योग्यता काय असावी, किंवा कुठल्या देशात संधी उपलब्ध आहेत, कुठल्या परीक्षा व त्यासाठीचा निकष काय आहे, अर्ज करण्याची प्रक्रिया काय आहे, व्यवसायात परवाना म्हणजे ज्याला आपण वर्क परमिट म्हणतो याची प्रक्रिया काय आहे, कुठले नामांकित विद्यापीठ आहेत, त्यासाठीचा खर्च, कर्ज किंवा शिष्यवृत्ती किंवा तिथे राहण्याची सोय, व्यवस्था किंवा व्हिसा व डिपार्चर प्रक्रिया काय, या सर्व प्रश्नांचे निराकरण आजच्या या चर्चासत्रामधून आजच्या चर्चासत्रामधून केले जाणार आहे. आजच्या सभेसाठी उपस्थित राहण्यासाठी पुन्हा एकदा सर्वांचे आभार व्यक्त करतो व श्री इंगोले साहेबांस विनंती करतो की त्यांनी आजचे मुख्य अतिथी श्री इंजिनियर पंकज देशमुख व श्री यशत देशमुख यांचा सविस्तर परिचय द्यावा व पुढील मार्गदर्शन करावे. धन्यवाद. इंगोले साहेब. धन्यवाद. आजचे आपले जे दोन्ही पाहुणे आहेत आणि वक्ते आणि मार्गदर्शक हे दोन्ही विदर्भवासी आहेत आणि मेहकर आणि बुलढाणा जिल्ह्यातले राहणारे आहेत. विशेष त्याची ओळख म्हणजे आपले जे कार्याध्यक्ष डी देशमुख साहेब आहेत, त्यांचे पंकज हे पुतणे आहेत आणि यशद हा त्यांचा मुलगा आहे. आजचं हे जे मार्गदर्शन आपण इथे आयोजित केलेलं आहे, खरं म्हणजे जेव्हा माझं यांच्याशी देशमुख साहेबांचे इंटरॅक्शन झालं तर आपल्याला अनेक गोष्टीचा आजच्या याच्यातनं खुलासा होणार आहे. त्यापूर्वी मी पहिल्यांदा आपल्या पाहुण्यांची ओळख करून देतो. प्रथम पंकज भागवतराव देशमुख हे मेहकर बुलढाणा जिल्ह्यातले आहे. यांचे वडील मुंबईला असल्यामुळे शिक्षण पूर्ण मुंबई इथे झालं. त्यांनी तिथे विजयला बीसीबी केलं आणि बीसीबी असताना त्यांनी जीआरईची परीक्षा दिली आणि विजयटीआय मधनं बीईचा निकाल येईपर्यंत जेव्हा निकाल आला तेव्हा ते जीआरई थ्रू झाले. टॉफेलची परीक्षा देऊन लगेच ते बीई झाल्याबरोबर जी टेक्सास A&M युनिव्हर्सिटी, एक नंबरची जी युनिव्हर्सिटी आहे, तिथे त्यांनी MS सिव्हिल इंजिनिअरिंग साठी ऍडमिशन घेतली. म्हणजे आपलं असं लक्षात येईल याच्यावरून की एकही वर्ष वाया न घालवता फायनल इयरला तयारी करून लगेच दुसऱ्या वर्षी ते तिथे जॉईन झालेत. MS ची परीक्षा दिली आणि तिथे लगेच त्यांना 2-3 महिन्यात जॉब पण मिळाला. ते सध्या आता मॅनेजर इंजिनिअरिंग ASEC कंपनीमध्ये कार्यरत आहेत आणि तिथे बोर्ड ऑफ डायरेक्टर्स मध्ये मेंबर आहेत. विशेष म्हणजे हे पंकजजी जेव्हा VJTI ला शिक्षण घेत होते, मला वाटते माझ्या माहितीत असं आलं की ते फायनल इयरला असताना मुंबईला जी जीवघेणी लोकलची गर्दी आपल्याला दिसते त्याच्यावर त्यांनी प्रोजेक्ट बनवलेला होता की ही गर्दी कमी कशी करायची. नंतर त्यावेळेचे जे शेरीफ आणि ते जे होते त्यांनी त्यांना पाचारण केलं आणि मग काय पुढची त्याची कार्यवाही थांबली. पण खऱ्या अर्थाने मला अजूनही असं वाटतं की मुंबईची आजची जी परिस्थिती आहे कदाचित हे जेव्हा शिकले असतील तेव्हा जी होती त्याच्यापेक्षा जास्त भयानक झाली. यांचा हा जो प्रोजेक्ट इथे जो आहे, खरं म्हणजे अजूनही महाराष्ट्र शासनाने जर विचार करता आला तर मला वाटतं विचार करायला हरकत नाही. कारण जे आपले लोक मुंबईला राहत असतील त्यांना माहिती आहे की मुंबईच्या लोकल मधनं प्रवास करणं किती जिकिरीचं, धोकादायक आणि कठीण असं आहे. तर पंकजजी खरं म्हणजे एक चांगलं काम आपल्या हातून झालं होतं पण ते त्याला चालना मिळाली नाही. आपल्याला धन्यवाद, आपण आम्हाला वेळ दिलात. दुसरे आपले जे आहेत ते यशत दत्तारावजी देशमुख,
त्यांचे चिरंजीव आणि मेहकर बुलढाणा, सॉरी, यशवंत दत्ताराव देशमुख हे आपलं देशमुख साहेबांचे चिरंजीव आणि ते मेहकर बुलढाणा मधले राहणारे आहेत. त्यांचं शिक्षण सगळं पुण्याला झालं, जवळजवळ 4थी पासून पुढे. ते मॉडर्न स्कूलला होते, नंतर BMCC कॉलेज मधून त्यांनी BBA केलं आणि नंतर मग GRE आणि टॉफेल देऊन ते UCD मिचेल्स मर्फिट याच्यातनं ते ग्रॅज्युएट बिझनेस स्कूल डब्लिन इथनं त्यांनी त्यांचं MS केलं. आणि हे करताना विशेष म्हणजे बहुतेकांना आपल्याला असं माहिती आहे की इंजिनिअरिंग किंवा असं काही केल्याशिवाय MS करता येत नाही. पण तुम्हाला लक्षात येईल की यशचं जे क्वालिफिकेशन आहे त्यांनी ते BBA करून लगेच तिकडे हे केलं. म्हणजे 1-2 वर्ष वाचून सुद्धा खरोखर आपली इच्छा असली तर आपल्याला प्रदेशात शिक्षणाची शकते आणि तिथे आपण चांगल्या तऱ्हेने जॉब करू शकतो. आज त्या भारतात जॉब फॅसिलिटीज नाही, कदाचित हा प्रयत्न जर केला आणि तर खरोखर एक चांगलं करिअर आपलं परदेशातल्या जॉबमध्ये होऊ शकतं. या दृष्टीनं खरोखर हे दोन्ही उदाहरणं आपल्या डोळ्यासमोर आज आहेत, ते आज आपल्याला मार्गदर्शन करणारच आहेत. सध्या आता यशवंत हे हेड ऑफ कॉन्ट्रॅक्ट इन इन्स्टंट ट्रॅव्हल कंपनी डब्लिन मध्ये कार्यरत आहे. तर असे दोन्ही आपले वक्ते आहेत आणि अगदी कमी वयात, जवळजवळ 35च्या आतले हे दोन्ही आपल्या प्रमुख पाहुणे आहेत. खरोखर म्हणजे या निमित्तानं आपल्या सर्व विदर्भवासियांच्या वतीनं मी त्यांचे आभार मानतो, हार्दिक अभिनंदन करतो. आणि एक अशी सूचना आली होती दोन्ही वक्त्यांना, आपले जे पाहुणे आहेत पंकजराव आणि यशवंतराव, एक सूचना अशी होती की कृषी क्षेत्रातील उच्च शिक्षणाबाबत जर काही सांगता आलं तर सांगा म्हणून. कदाचित आपली त्याच्यावर तयारी नसेल किंवा काही नसेल तर पुढच्या वेळेला आपल्या परिचित कोणी असलं तर तसं एक वेबिनार आम्हाला ठेवायचं आहे. कारण आपला विदर्भ तुम्हाला माहिती आहे की सगळं कृषीप्रधान असा देश आपला विदर्भ प्रदेश आहे आणि नॅचरली जे शेतकरी आहेत तर त्यांच्याविषयी काही त्याच्या बाबतीत काही शिक्षणाच्या संधी प्रदेशात अवेलेबल जर असल्या तर कदाचित त्याच्यात आपल्याला काही प्रकाश टाकता येईल. असं जर कोणी आपल्या परिचित असलं पुढे मागे तर ते जरूर सांगावं. किंवा आज जर वेळ पुरला नाही तर त्याच्यावर सेपरेट वेबिनार सुद्धा आपण घेऊ, ही एक सूचना आलेली होती. त्या सूचनेचा विचार करता आला तर बघा. पुन्हा एकदा सर्वांतर्फे, सर्व विदर्भवासियांतर्फे आपलं स्वागत करतो. आणि आजचे जे पहिले मार्गदर्शक आपले जे आहेत किंवा दोघांकडून त्यांनी जसं काय मार्गदर्शन करायचं ठरवलं असेल, दोघांनी विनंती करतो की त्यांनी मार्गदर्शन चालू द्यावं. धन्यवाद पंकजजी आणि यशजी. धन्यवाद बालसाखळे साहेब आणि इंगुले साहेब. ते ऍक्च्युली ते मुंबईमध्ये जो प्रोजेक्ट केला होता ना आम्ही, तर ते ऍक्च्युली मला आता म्हणजे तुम्ही जेव्हा सांगितलं तेव्हा आठवलं. ऍक्च्युली त्या प्रोजेक्ट मध्ये आम्ही ते मुंबईच्या जे बेस्ट संस्था आहे त्यांना प्रेझेंट पण केलं होतं. आणि त्यांनी म्हणजे आता आम्ही काय स्टुडंट्स असल्यामुळे बस आपलं काय हातावर काही जे प्रोजेक्टचे पॉइंट्स होते ते घेऊन गेलो. इथे गेल्यानंतर त्यांनी तर त्यांच्या एका सिनियर अधिकाऱ्याला बोलवलं आणि आमचे प्रत्येक टॉपिक अगदी हाणून पाडले. म्हटलं ठीक आहे बाबा, आम्हाला काही तसा फरक पडत नव्हता, आम्ही कॉलेजमध्ये होतो, निघून गेलो. 3 वर्षानंतर मी पुन्हा मुंबईत गेलो. म्हणजे त्याच्यानंतर मी अमेरिकेत आलो होतो. नंतर मग जेव्हा पुन्हा मुंबईत गेलो तेव्हा बघितलं की जेव्हा जे प्रोजेक्टचे आम्ही छोटे छोटे जे करेक्शन सांगितले होते, चेंजेस, खास करून बँड्रा आणि बँड्रा कुर्ला कॉम्प्लेक्स संकुलामधले, ते त्यांनी बरेचसे इम्प्लिमेंट केले. म्हटलं ते जर का तुम्ही फक्त तेव्हा सांगितलं असतं की आम्ही करतो आणि नाव दिलं असतं तरी चाललं असतं, पण तर ते मे बी हे झालं. बट नाही, पण धन्यवाद त्या इंट्रोडक्शन बद्दल. तर आपला आजचा जो टॉपिक आहे तर तो म्हणजे परदेशात शिक्षणाचा हे आहे. आणि तुम्ही जे डिस्क्रिप्शन दिलं आपल्या इन्व्हाइट मध्ये, तर ते ऍक्च्युली प्रिटी मच आपलं जे आजचा एजेंडा आहे तो पूर्ण व्यवस्थित सांगतो. की परदेशात जायचं म्हटलं तर आपल्या मनात कायम एक भीती असते की परदेशात जायचं तर मग काय करावं लागेल, किती एक्झाम द्यावे लागतील. आपली इंडियामध्ये आपण कॅट देतो, जीमॅट देतो, गेट देतो. तर की बाबा परदेशात जायचं तर याच्याही पेक्षा कठीण परीक्षा असतील किंवा मग खूपच जास्त खर्च लागेल. तर त्याच्यामुळे आपण काय करतो की बऱ्याच वेळेस आपण म्हणतो की बाबा हे काही आपल्या कामाचं नाहीये, आपण हे बाजूलाच ठेवू. तर ही आपल्या मनात एक भीती असते. तर आज आपण ह्या पुढच्या एक तासाभरात
एक जनरल आयडिया देणार की पूर्ण ही परदेशात जाण्याची प्रोसेस कशी आहे, आणि हे दाखवून देऊ की ही प्रोसेस काही कठीण नाहीये. जर का तुम्ही ते बरोबर तुम्हाला योग्य मार्गदर्शन असेल तर पूर्ण 1 ते 2 वर्षाची प्रोसेस आहे, तर ती आपण सक्सेसफुली कम्प्लीट करू शकतो. तर याच्यासाठी मी एक प्रेझेंटेशन तयार केलंय आणि मी स्क्रीन शेअर करतो आता, आणि तुम्हाला सगळ्यांना हे स्क्रीन दिसली तर मग मला एकदा सांगा की तुम्हाला दिसतंय म्हणून. दिसते. ओके, थँक्यू. आणि दुसरं म्हणजे मला माझा आवाज वगैरे सगळा व्यवस्थित येतोय ना? व्यवस्थित. यशद हे मला सोबत मदत करणार आहे त्या प्रेझेंटेशन मध्ये, आणि आळीपाळीनी काही टॉपिक्स मी बोलणार आहे, काही टॉपिक यशद बोलणार आहे. तर मला चेक करायचं होतं, यशद तुमचा आवाज वगैरे व्यवस्थित आहे? हो पंकज, आय थिंक क्लिअर येतोय. हो, परफेक्ट. ओके, थँक्यू. तर इन जनरल आता याच्यात पहिला प्रश्न जो असतो की बाबा कोण जाऊ शकतं, एकदा अमेरिकेत म्हणा किंवा परदेशात म्हणा की जायचं तर कोण जाऊ शकतं. तर आपण नॉर्मली बघतो की इंजिनियर असतात हे फार कॉमन असतात परदेशात जाण्यासाठी. पण त्याचं कारण पण असं आहे की जे आपले म्हणजे जर का तुम्ही रिसंट मुलं जे ग्रॅज्युएट होतात ते बघितलं तर इंजिनियर्स जास्त ग्रॅज्युएट होतात, त्याच्यामुळे इंजिनियर जास्त परदेशात जातात. पण इंजिनियर सकट डॉक्टर्स जातात, आर्किटेक्ट पण जाऊ शकतात, किंवा तुम्ही जर का बीएससी किंवा बीकॉम केलं असेल, म्हणजे आपण प्युअर सायन्सेस किंवा अकाउंटिंग वगैरे म्हणतो, तर ते पण करता येतं. बीबीए असेल तरी जाता येतं, लॉ किंवा सोशल सायन्स असेल तरी पण परदेशात जाता येतं. मग प्रश्न पडतो की तुम्ही परदेशात का गेले पाहिजे. आता इंडियामध्ये पण भरपूर सारे कॉलेजेस आहेत, भरपूर सारे युनिव्हर्सिटीज आहेत, तर परदेशात का जायचं. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे क्वालिटी ऑफ एज्युकेशन. आता हे एक युनिव्हर्सिटीचा फोटो आहे, तर ही पूर्ण युनिव्हर्सिटी, ऍक्च्युली ही माझी युनिव्हर्सिटी आहे. तर हे आमचं मधातलं हे दिसतं का, माझा ही लाल पॉइंटर आहे, पॉइंटर दिसतो का? हो, दिसतोय. ओके, थँक्यू. तर आणि हे म्हणजे काही स्लाइड मध्ये जर का टेक्स्ट वगैरे छोटी झाली तर तुम्हाला ती झूम पण करता येईल, म्हणजे मोबाईल मध्ये असेल किंवा कम्प्युटर मध्ये असेल तर ते झूम पण करते. तर आता इथे नॉर्मली आपण जेव्हा इंडियामध्ये एखादं कॉलेज बघतो, इव्हन IIT ला वगैरे गेलं तरी कसं असतं की बाबा हा एक कॉलेज, एक डिपार्टमेंट, म्हणजे तुमचं नॉर्मली एक कॉलेज म्हणजे एक बिल्डिंग असते, किंवा जर का मोठं कॉलेज असेल, कॅम्पस मोठा असेल तर मग एक बिल्डिंग म्हणजे एक डिपार्टमेंट असते. आता एक एक्झाम्पल फक्त द्यायचं म्हणून, आता इथे ह्या ज्या 4 का 5 बिल्डिंग आहेत या एरियामध्ये, या सगळ्या सिव्हिल इंजिनिअरिंगच्या, आणि मग त्याच्या मागे ज्या बिल्डिंग आहेत 4-5 त्या मेकॅनिकल इंजिनिअरिंगच्या. तर असं म्हणजे पूर्ण इंजिनिअरिंग कॅम्पस जो असतो तोच जवळजवळ तुमचा 400-500 एकरच्या आसपास चालला जातो. तर जर का तुमच्या बिल्डिंग जास्त आहेत तर मग तुमच्या लॅब्स मोठ्या असतात, तुमच्या इक्विपमेंट मोठं असते. हे ट्रिनिटी कॉलेज ऑफ डब्लिनचं आहे. तर म्हणजे सांगायचा उद्देश असा की तुम्हाला क्वालिटी ऑफ एज्युकेशन जे आपण म्हणतो तर ते खूप चांगलं याच्यात बघायला मिळतं. मग आता इथे ही युनिव्हर्सिटीची लायब्ररी आहे. तर नॉर्मली आपण एक लायब्ररी म्हणजे एक फ्लोअर वगैरे असतो. इथे या कॉलेजमध्ये ऍक्च्युली 4 7 माळ्याच्या बिल्डिंग आहेत लायब्ररीच्या. ही एक डब्लिनची लायब्ररी आहे, ही तर ऑलमोस्ट 300 वर्ष जुनी आहे. तर खूप ऍडव्हान्स्ड आणि एकदम युनिक इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप केलेलं असतं, तर ते आपल्याला एक्सप्लोर करायला मदत होते. आणि आता हे आमचे एक स्टेडियम आहे. हे फक्त युनिव्हर्सिटीचं स्टेडियम आहे, ऑलमोस्ट 1 लाख लोकांचं स्टेडियम आहे. तर हे स्टेडियम बांधायला त्यांनी जवळजवळ 3000 कोटी खर्च केले, 3000 कोटी रुपये. तर सांगायचा उद्देश असा की आपलं एक वेगळाच पर्स्पेक्टिव्ह मिळतं, तुमचं एक वेगळं कल्चर बघायला मिळतं, एक वेगळं म्हणजे एक वेगळा एक्सपिरियन्स हे करायला मिळतो. त्याच्यामुळे परदेशात जाणं किंवा शिकायला जाणं हा एक म्हणजे आपलं करिअर ग्रोथसाठी एक खूप चांगला ऑप्शन. मग आता इकडे जायचं, परदेशात जायचं, तर मग कुठल्या एक्झाम्स दिल्या पाहिजे. तर
या एक्झाम्स बद्दल हे यशद पुढे सांगते. तर टिपिकली आता आपण आतापर्यंत समजलोय की आपण कोण कोण जाऊ शकतो बाहेर शिकायला आणि आपण का का जायचं बाहेर. तर जर तुम्ही बाहेर जायचं ठरवलं तर तुम्हाला 2 टाईपच्या ज्या मेन एक्झाम्स आहेत त्या तुम्हाला द्यायला लागतील. तर पहिली जी एक्झाम आहे ती आहे लँग्वेज एक्झाम. तर लँग्वेज एक्झाम मध्ये टॉफेल, TOEFL टॉफेल आणि IELTS. तर हे 2 पॉप्युलर एक्झाम आहेत जे तुम्हाला युनिव्हर्सिटीज मागतील. आणि जी सेकंड टाईपची एक्झाम आहे ती आहे ऍप्टिट्यूड एक्झाम. तर ऍप्टिट्यूड एक्झाम मध्ये तुमचं मेनली GRE आणि GMAT एक्झाम असते. लँग्वेज एक्झामचा मेन उद्देश हाच असतो की ते तुमचं इंग्लिश क्वालिफिकेशन आणि प्रोफिशियन्सी चेक करतात. कारण की तुम्ही फॉरेन कंट्रीमध्ये चाललाय तर तुमचे जे शिक्षण असेल ते मेनली इंग्लिशमध्ये असेल. तर या एक्झामचा पर्पजच एवढा आहे की तुमची इंग्लिश, तुमची प्रोफिशियन्सी केवढी आहे आणि तुमची काय लेवलची इंग्लिश आहे. तर आता आपण बघूया की टॉफेल जी एक्झाम आहे त्या टॉफेल एक्झामचं स्ट्रक्चर काय असतं. तर टॉफेल एक्झाम जनरली 4 तासाची एक्झाम असते आणि ही कम्प्युटर बेस्ड एक्झाम आहे. आणि टॉफेल एक्झाम मध्ये टिपिकली 4 सेक्शन असतात. तर ते 4 सेक्शन म्हणजे रीडिंग, लिसनिंग, स्पीकिंग आणि रायटिंग. तर रीडिंग सेक्शन जवळपास 70 मिनिटाचं सेक्शन असतं. त्याच्यात तुम्हाला काही पॅसेज देतील आणि त्या पॅसेज वरती काही प्रश्न असतात. तुमचा नेक्स्ट जो सेक्शन आहे तो लिसनिंग आहे. तर लिसनिंग सेक्शन पण एक जवळपास तासभर चालतो. त्याच्यात तुम्हाला एक ब्रीफ ऑडिओ नोट ऐकवतील आणि एक स्टोरी ऐकवतील आणि त्या स्टोरीवरती तुम्हाला काही प्रश्न विचारतील. नेक्स्ट जो तुमचा सेक्शन आहे तो स्पीकिंग सेक्शन आहे. तर स्पीकिंग सेक्शन मध्ये तुम्हाला तुमचा जो इव्हॅल्युएटर असतो तो काही तुम्हाला बेसिक प्रश्न विचारतो. तर टिपिकली जे प्रश्न असतात तो बेसिकली तुमच्याबद्दल विचारेल, तुमचं नाव काय, तुमचे हॉबीज काय आणि तुम्हाला तो ऑन द स्पॉट काही टॉपिक देईल. तुम्हाला म्हणेल तो की इंडिया इन 2020 याबद्दल तुमचं काय मत आहे. तर तुम्हाला तो 2 ते 3 मिनिटाचा एक वेळ मिळतो आणि त्यानंतर तुम्हाला त्याच्याबद्दल काही बोलायला लागतं. लास्ट जो सेक्शन आहे तो रायटिंग सेक्शन. हा सेक्शन जवळपास 50 मिनिटं चालेल आणि या सेक्शन मध्ये तुम्हाला मे बी एक पॅसेज देतील ते, एक तुम्हाला एक ऑडिओ नोट असेल, एक रेकॉर्डिंग असेल आणि त्या रेकॉर्डिंग नंतर तुमचे काही जे रिस्पॉन्सेस असतील ते तुम्हाला नोट डाऊन करायला लागतात. टिपिकली टॉफेलची जी एक्झाम आहे त्याची ग्रेडिंग अशी आहे. तर हर एक जो सेक्शन आहे रीडिंग, लिसनिंग, स्पीकिंग आणि रायटिंग हा 30 मार्कामधून ग्रेड होतो आणि ओव्हरऑल जो टॉफेलचा ग्रेडिंग असतो तो 120 मार्काचा असतो. तर तुमचे जे ग्रेडिंग असते, तुमचे जे मार्क्स असतात ते आउट ऑफ 120 मिळतील. तर तुम्हाला 110 मिळतील आउट ऑफ 120 किंवा 100 आउट ऑफ 120 असे तुमची ती ग्रेडिंग असते. टॉफेलची जी एक्झाम आहे ती तुम्ही वर्षभरात केव्हाही देऊ शकता. म्हणजे टॉफेलची एक्झाम काही 1 का 2 वेळा होत नाही वर्षातून. ते महिन्यातून टॉफेल एक्झाम म्हणते की तुम्ही 4 वेळा एक्झाम देऊ शकता आणि हे प्री शेड्युल्ड असतं. तर समजा आता मला पुढच्या वर्षी जर शिकायला जायचं असेल तर मी चूज करू शकतो की मी डिसेंबरमध्ये ही डेट आहे, ही डिसेंबरमध्ये चूज करू शकतो किंवा जानेवारीमध्ये ही डेट आहे ही चूज करू शकतो. तुमच्या प्रिपरेशनच्या हिशोबाने तुम्हाला तेवढी ती फ्लेक्सिबिलिटी आहे. टिपिकली आम्ही म्हणतो की प्रिपरेशन टाइम टॉफेलसाठी एक साधारण 3 महिने आहे, पण ते इंडिव्हिज्युअल बेसिस वरती डिपेंड करेल तुमची प्रिपरेशन केवढी आहे आणि तुम्हाला केवढा वेळ पाहिजे. आणि टॉफेल एक्झामची जी व्हॅलिडिटी आहे ती 2 वर्षाची आहे. फॉर एक्झाम्पल जर मी सप्टेंबर 20 ला माझी टॉफेल एक्झाम दिली तर माझा स्कोर सप्टेंबर 20 2020 पासून तर सप्टेंबर 20 2022 पर्यंत व्हॅलिड राहील. तर ह्या 2 वर्षापर्यंत माझा टॉफेलचा जो स्कोर आहे तो व्हॅलिड राहील. नेक्स्ट जो आपला इंग्लिश एक्झाम आहे तो आहे IELTS. IELTS आणि टॉफेलचा स्ट्रक्चर बऱ्यापैकी सेम आहे. सेम इन द सेन्स की IELTS मध्ये पण 4 सेक्शन्स आहेत. लिसनिंग सेक्शन सेम कॉन्सेप्ट आहे. तुम्हाला एक ऑडिओ नोट देतील आणि त्या ऑडिओ नोट वरती काही प्रश्न असतील. रीडिंग सेक्शन मध्ये तुम्हाला 3 पॅसेज देतील. तर पहिला जो पॅसेज असेल त्याची डिफिकल्टी लेवल एकदम कमी असते. सेकंड पॅसेजची डिफिकल्टी लेवल मीडियम असते आणि जो थर्ड पॅसेज असेल तर त्याच्यानंतर तुमचा जो सेक्शन आहे तो आहे रायटिंग सेक्शन. रायटिंग सेक्शन मध्ये तुम्हाला 2 टास्क देतात. तर रायटिंग सेक्शन मध्ये पहिला जो टास्क आहे तो एक ग्राफ देतील तुम्हाला. तर एक ग्राफ तुम्हाला इंटरप्रेट करायचा असतो की हा ग्राफ तुम्हाला काय ट्रेंड सांगतोय, तुमचं त्याच्यापासून काय अंडरस्टँडिंग आहे आणि याच्याबद्दल तुम्हाला एक 100 ते 200 शब्द लिहायला लागतात. नेक्स्ट जो तुमचा रायटिंग सेक्शन आहे तो तुम्हाला एक एसे देतील. तर एसे मध्ये एक लाईन देतील की इकॉनॉमिक इफेक्ट्स ऑफ COVID-19 इन इंडिया. तर हा तुम्हाला एक सब्जेक्ट देतील आणि याच्यावरती तुम्ही एक 200 ते 300 वर्ड पर्यंत तुमचा एक एसे लिहायचा.
आणि लास्ट सेक्शन आहे स्पीकिंग. तर स्पीकिंग सेक्शन पण जवळपास एक 15 मिनिटं चालतं. सिमिलर कॉन्सेप्ट आहे की तुम्हाला काही टॉपिक देतील ऑन द स्पॉट आणि काही जनरल क्वेश्चन विचारतील. इम्पॉर्टंट गोष्ट हे आहे की तुमचे फॅक्ट्स मॅटर नाही करत स्पीकिंग मध्ये. जो इव्हॅल्युएटर आहे तो तुमचं इंग्लिश प्रोनाऊन्सिएशन बघतो, तुमचं ग्रामर बघतो, तुमची प्रोफिशियन्सी बघतो. तर ही तुमची काही इंटेलिजन्स टेस्ट नाही आहे, रादर ही तुमची बॉडी लँग्वेज कशी आहे आणि तुम्ही कसं कम्युनिकेट करताय हे सगळ्यात इम्पॉर्टंट इव्हॅल्युएशन क्रायटेरिया असतं स्पीकिंग टेस्टमध्ये. आणि आयएल्सची ग्रेडिंग सिस्टम थोडीशी वेगळी आहे टॉफेलपेक्षा. तर आयएल्स मध्ये हर एक जो सेक्शन असतो तो आउट ऑफ 9 ग्रेड होतो. तर रीडिंग सेक्शन आउट ऑफ 1 to 9 त्याच्यात ग्रेडिंग होईल आणि ओव्हरऑल जो आयएल्स तो आउट ऑफ 9 येईल. तर टिपिकली आयएल्सचा स्कोर होल नंबर मध्ये येतो, म्हणजे 4.5, 6.5, 7.5, 8, 9 असा येईल. तुमचा आयएल्सचा स्कोर 8.3, 7.4 असा कधीच नाही येणार. तर समजा तसा माझा आयएल्सचा स्कोर आलेला 7.5. आणि आयएल्सची एक्झाम पण तुम्ही वर्षभरात केव्हाही शेड्यूल करू शकतात. प्री शेड्यूल्ड डेट्स असतात, तर ते तुमच्यावरती आहे, तुमच्या प्रिपरेशनच्या हिशोबाने तुम्ही केव्हाही ती एक्झाम देऊ शकता. आणि सिमिलरली आम्ही रेकमेंड करतो की प्रिपरेशन टाइम जवळपास एक 3 महिने लागेल तुमच्या आयएल्सच्या एक्झामसाठी. आणि जी स्कोर व्हॅलिडिटी आहे ती स्कोर व्हॅलिडिटी पण तुमची 2 वर्ष राहील, सिमिलर टू टॉफेल. आता पुढच्या सेक्शनसाठी मी पंकजना रेकमेंड करतो की जे अकॅडमिक आणि ऍप्टिट्यूड टेस्ट आहे त्याच्याबद्दल माहिती द्यावी. थँक्यू यशवंत. आता हे जे नेक्स्ट ऑप्शन जो आहे, आता ही इंग्लिश लँग्वेज एक झालं. इंग्लिश लँग्वेज सोबत बऱ्याच युनिव्हर्सिटीजला ऍप्टिट्यूड टेस्ट पण लागते आणि ऍप्टिट्यूड टेस्ट म्हणजे ही जीआरई किंवा जीमॅट अशा 2 पैकी एक लागू शकते. बऱ्याच युनिव्हर्सिटीजला जीआरई लागत नाही. अमेरिकेमध्ये आणि कॅनडामध्ये जीआरई ऑलमोस्ट प्रत्येक कॉलेजमध्ये लागते, पण इंग्लंडमध्ये, आयर्लंडमध्ये, ऑस्ट्रेलियामध्ये जीआरई काही कोर्सेसमध्ये ऑप्शनल आहे आणि बऱ्याच कोर्सेसला लागत नाही. तर जनरली आता जीआरईचा फॉर्मॅट कसा असतो, तर जीआरई ही एक मेन एक्झाम आहे जी आपण आता इंडियामध्ये मास्टर्स करायचं म्हटलं, आयआयटी साठी गेट असते आणि एमबीए साठी कॅट. एमबीएच्या भरपूर एक्झाम आहे, पण कॅट ही एक मुख्य एक्झाम आहे. तर इथे अमेरिकेत किंवा इतर ठिकाणी कुठे शिकायचं म्हटलं हायर एज्युकेशन, तर जीआरई एक जनरल एक्झाम असते आणि ही कॉमन आहे. म्हणजे तुम्ही जर का डॉक्टर मेडिकलला जायचं असेल तरी जीआरई लागते. तुम्ही जर का लॉयरला जात आहे किंवा मग इंजिनिअरिंगला येत आहे किंवा आर्किटेक्चरला येत आहे, तर ही एक्झाम जी आहे ही कॉमन असते. तर ही कॉमन असल्यामुळे त्यांनी याच्यात काही असं म्हणजे सब्जेक्ट स्पेसिफिक काही टेक्निकल गोष्टी नसतात. तर एक अनालिटिकल रायटिंग हा पहिला सेक्शन आहे. तर याच्यामध्ये 30 मिनिटाच्या 2 टास्क असतात. तर तुम्हाला बेसिकली एक एसे लिहावा लागतो 30 मिनिटांमध्ये आणि तुमचा स्कोर जो असतो तो 0 to 6 म्हणजे 6 मार्कांपैकी ग्रेड होतो. दुसरं आहे क्वांटिटेटिव्ह रिझनिंग, म्हणजे आपला मॅथ्स किंवा थोडंसं लॉजिक म्हणा, किंवा मग जर का आपल्या कॅट मधल्या सारखं असतं म्हणा, पण हे बरंच सोपं असतं. याच्यात काही जास्त असं एकदम कॉम्प्लेक्स नसतं, पण मॅथ्सच प्रकार आहे. तर याचे 2 सेक्शन असतात 35-35 मिनिटाचे. प्रत्येक सेक्शन मध्ये 20 क्वेश्चन असतात आणि मार्कांची स्कीम जी आहे ना याच्यात ती फार युनिक असते. म्हणजे टोटल मॅक्सिमम मार्क तुम्हाला याच्यात 170 मिळू शकतात, पण मिनिमम जे आहे ते 130 मिळतात. म्हणजे जर का तुमचे सगळे 20 आणि 20 मार्काचे 40 प्रश्न आहेत, जर का 40च्या 40 प्रश्न जरी चुकले ना तरी पण ते 130 मार्क मिळतातच. आता हे त्यांनी कसं केलं आहे किंवा का केलं आहे हे माहिती नाही, पण मिनिमम मार्क जे आहेत ते 130 आहे, मॅक्सिमम आहेत 170. आणि व्हर्बल रिझनिंग म्हणजे आपलं इंग्लिश लँग्वेज. इंग्लिश लँग्वेज मध्ये अगेन 30 मिनिटाचे 2 सेक्शन असतात. प्रत्येक सेक्शन मध्ये 20 प्रश्न असतात आणि तुम्हाला अगेन 130 ते 170 मार्कांमध्ये ग्रेड होते. आता टोफेलचं जे इंग्लिश आहे ना ते खूप खूप सोपं असतं. टोफेल किंवा इव्हन आयएलटीएस म्हणजे आपल्याला जर का बोलणं समजलं दुसऱ्याचं इंग्लिश मधलं किंवा आपल्याला जर का इंग्लिश बोलता आलं तर टोफेल मध्ये काही प्रॉब्लेम नाही. इकडे जीआरई आणि जीमॅट मधलं जे इंग्लिश असतं ते थोडंसं हाय लेवलचं असतं. तर म्हणजे आता याच्यासाठी जनरली ते 3000 शब्दांची व्होकॅब्युलरी देतात जीआरई साठी, की ज्याचे तुम्हाला ते शब्द, एका शब्दाचे कधी कधी 2-2, 3-3 अर्थ असतात. तर ते सगळे तुम्हाला माहित पाहिजे आणि मग त्याच्या बेसिसवरती काही एक्झाम असतात. तर
हे याच्यापेक्षा कठीण आहे आपल्या TOEFL पेक्षा वगैरे, पण ओव्हरऑल ही एक्झाम तशी म्हणजे एवढी काही कठीण नाही. नॉर्मली मी रेकमेंड करेन की 1 वर्ष प्रिपरेशन केलं तर खूप होतं. पण ते 1 वर्षापैकी पण आपण काय करतो, म्हणजे तिथं कॉलेजमध्ये असणार किंवा कॉलेज जर का झालेलं असेल तर आपण जॉब करत असणार. तर ते पहिले 6-8 महिने काय होतं की आपलं कॉलेजचं शेड्यूल, असाइनमेंट किंवा ऑफिसचं काम याच्यामध्ये अभ्यासच होतो. तर नॉर्मली शेवटचे 3 ते 4 महिने महत्वाचे असतात. तर त्याच्यातही एक्झाम देता येते आणि काही म्हणजे मला वाटतं पूर्ण वेळ मिळतो प्रिपरेशन करायला. 6 महिने भरपूर झाले. ह्या सगळ्या एक्झाम, ज्या 4ही एक्झाम आहेत, ह्या सगळ्या सेल्फ शेड्यूल असतात. सेल्फ शेड्यूल म्हणजे याचे हे एक्झाम जी आहे ही ATS म्हणजे एज्युकेशन टेस्टिंग सर्व्हिस ही कंपनी ऑर्गनाईज करते. ती यांचे टेस्ट सेंटर्स असतात. मुंबईत आहेत, पुण्यात आहेत, ऑलमोस्ट प्रत्येक मेजर सिटीमध्ये असतात. आणि ते टेस्ट सेंटर म्हणजे ते ऍक्च्युली एक कम्प्युटर लॅब असते आणि ते सकाळी 8 वाजतापासून रात्री 10 वाजेपर्यंत जनरली ओपन असतात. तर त्या टाइमला जर का एखादा कम्प्युटरचा स्लॉट ओपन असेल तर त्या दिवशी आपण ती एक्झाम शेड्यूल करू शकतो. त्याच्यामुळे असं काही नाहीये की बाबा वर्षातून एकदाच आहे की अरे आपल्याला आता एक्झाम मागच्या महिन्यात झाली ना आता नेक्स्ट पुढच्या वर्षी असं होईल, असं काही नाही. दुसरा फायदा असा असतो की या सगळ्या एक्झाम आपण मल्टिपल टाइम्स देऊ शकतो. लेट्स से की आपण आता ही एक्झाम एका दिवशी दिली, लेट्स से आता उद्या दिली आणि आपल्याला स्कोर बरोबर आला नाही किंवा आपल्याला पाहिजे तेवढा स्कोर आला नाही, आपण लगेच पुढच्या आठवड्यात दुसरं पुन्हा शेड्यूल करा, सेकंड टाइम देता येते किंवा एका महिन्यानंतर तुम्हाला पाहिजे त्याप्रमाणे हे शेड्यूल ऍडजस्ट करून मल्टिपल टाइम पण देता येते. ड्रॉबॅक असा आहे की तुम्ही ही एक्झाम रिस्केड्यूल पण करू शकता. आणि मग मी काही लोकांना असं बघितलं की अरे माझा अभ्यास झाला नाही, आपण एक काम करू 2 महिने पुढे टाकू. आणि मग 2 महिन्यानंतर वाटतं की अरे आपण आणखीन 6 महिने पुढे टाकू. आणि काही मुलांनी ह्या एक्झाम दिल्याच नाही. कारण कारण की एक्झाम अशी कधीच चॉईस मिळत नाही ना आपल्याला की एक्झाम आपली आपण शेड्यूल करा. नॉर्मली एक एक्झाम असते त्या दिवशी आपल्याला द्यावीच लागते. तर इथे आपल्याला थोडंसं सेल्फ कंट्रोल पण लागतं की बाबा एकदा एक्झाम ठरवली तर त्या दिवशी आपण एक्झाम देऊन टाकायला पाहिजे. आणि GRE आणि GMAT दोन्ही एक्झामची व्हॅलिडिटी जी असते ती टोटल 5 वर्षासाठी असते. म्हणजे जर का तुम्ही आज एक्झाम दिली तर पुढच्या 5 वर्षात कधी पण तुम्ही युनिव्हर्सिटीला ऍप्लिकेशन केलं तर हा सेम स्कोर तुम्हाला वापरता येतो. तर माझं जनरल रेकमेंडेशन असं असतं की जर का तुम्हाला माहिती नाहीये की मी यावर्षी जाईल, 2 वर्षानंतर जाईल किंवा जाईल का नाही हेही माहित नसेल, तुम्ही कॉलेजमध्ये आहे, आपलं एक्झाम चालू असतात बाकीच्या म्हणजे कॉलेजच्या, त्याच्यासोबत ही पण एक एक्झाम करून देऊन टाकायची आणि दिल्यानंतर मग पुढे 5 वर्षात कधी पण तुम्हाला जायचा एकदा डिसिजन घेतला तर तुमचा हा जो प्रिपरेशन टाइम आणि एक्झामचा टाइम जो 1 वर्ष असतो, 1 वर्ष कट शॉर्ट होतो प्रिपरेशन किंवा ऍप्लिकेशन मधला. तर GREचा जो स्कोर असतो तर तो वर्बल म्हणजे आपल्या इंग्लिशचा 170, मॅथ्सचा 170, तो टोटल जो असतो तो 340 पैकी स्कोर काउंट होतो. आणि रायटिंग स्कोर असतो तो म्हणजे 2 एक्झाम असतात 6-6 मार्काच्या, पण ते ऍव्हरेज करून एक 6 मार्कावरती स्कोर देतात. तर तुमचा जो स्कोर असतो तो 340 आणि 6 असे 2 स्कोर मिळतात. तर याच्यातला हा जो पहिला पार्ट आहे 340 मार्काचा, कारण की ही कम्प्युटरवरती एक्झाम असते, तुमची एक्झाम झाल्या झाल्या तुम्हाला लगेच स्कोर मिळून जातो इन्स्टंटली. म्हणजे तुमची एक्झाम फायनल झाली की नेक्स्ट स्क्रीन जे येते ते तुमचा स्कोर येतो. आणि हा जो रायटिंगचा जो स्कोर असतो तर तो इव्हॅल्युएट वगैरे म्हणजे ते ऍक्च्युली फिजिकली चेक करतात आणि त्याचा रिझल्ट यायला म्हणजे तो पोस्टाने येतो. तर त्याला यायला मला वाटतं जवळजवळ 3 आठवडे जनरली लागतात, 3 ते 4 आठवडे लागतात या स्कोर यायला. पण मेजॉरिटी जे ऍडमिशन असतात ते या स्कोरवरती होऊन जातात. त्याच्यामुळे तुम्हाला ते एक्झाम झाल्या झाल्या कळून जातं की बाबा आपल्याला स्कोर किती आलाय आणि आपण पुन्हा एक्झाम द्यायची नाही द्यायची किंवा कधी ऍप्लिकेशन करायचं तर हे आपण तेव्हाच डिसाईड करू शकतो. नेक्स्ट एक्झाम आहे GMAT. तर जसं सांगितलं ही ऍप्टिट्यूड एक्झाम आहे. GRE किंवा GMAT ही त्याच्यापैकी एक एक्झाम जनरली लागते. MBA करायचं असेल तर GMAT कंपल्सरी असते, पण आता रिसेंटली काही कॉलेजेसनी GRE पण एक्सेप्ट करायला सुरुवात केली. तर GMAT आणि GRE मध्ये जनरली काही असा जास्त फरक नाहीये, सेमच एक्झाम असते ऑलमोस्ट. फक्त याचं जे वर्बल रिझनिंग आहे तर GREचं कसं ते 3000 शब्दांची वोकॅब्युलरी आहे आणि खूप म्हणजे ते वर्ड इंटेन्सिव्ह आहे. याच्यात तेवढं वर्ड इंटेन्सिव्ह नसतं, थोडंसं रिलेटिव्हली इंग्लिश त्यातल्या त्यात सोपं असतं. तर
4 सेक्शन आहेत. पहिला आहे आपला रायटिंग सेक्शन, 30 मिनिटाचा, एक क्वेश्चन, 6 मार्क मॅक्सिमम मिळू शकतात त्याच्यात. इंटिग्रेटेड रिझनिंग म्हणजे आपले हे ग्राफ्स देणार, टेबल अनालिसिस देणार. जनरल म्हणजे असं काही विशेष काही कठीण नसतं. आपलं रेग्युलर जर का तुम्ही 12वी पर्यंत जे मॅथ्स असतं त्याच्याशी रिलेटेड हे गोष्टी असतात. आणि याला प्रत्येक क्वेश्चनला 1 ते 8 मार्क असतात. आणि क्वांटिटेटिव्ह रिझनिंग म्हणजे हे याचाच प्रकार आहे, फक्त याच्यात जास्त डेटा असतो, ग्राफ्स वगैरे कमी असतात. जीआरईचं मॅथ्स आहे ना ते आणि हे सेमच आहे. 60 मिनिटं, 31 क्वेश्चन. याच्यात 6 ते 51 असे तुम्हाला मार्क डिवाइड केलेले असतात. आणि वर्बल म्हणजे आपलं इंग्लिश, एका तासामध्ये 36 क्वेश्चन, 6 ते 51 असे जनरली मार्क्स मिळतात. तर हे टोटल मॅक्सिमम स्कोर तर तुम्हाला प्रत्येक याच्यात एवढाच असतो. पण याला मग ते कन्वर्ट करतात, म्हणजे 6 मार्क, 8 मार्क, आणि टोटल स्कोर जो आहे तो आउट ऑफ 800 येतो. तर याचं हे काहीतरी त्यांचं एक लॉजिक असतं आणि त्याला ती डिवाइड करून 800 मार्कांमध्ये हा स्कोर मिळतो. आणि हा स्कोर पण तुम्हाला लगेच मिळतो, म्हणजे एक्झाम झाली की पुढची, म्हणजे जेव्हा तुम्ही सांगता की बाबा एक्झाम फिनिश, पुढच्या स्क्रीनवरती तुम्हाला स्कोर मिळून जातो. आणि हा जो रायटिंगचा असतो तो पुढच्या 3 आठवड्यामध्ये येऊन जातो. टोफेल आणि IELTS चा स्कोर एक्झाम नंतर 3 आठवड्यात येतो, कारण की त्याच्यात ते लिस्निंग, स्पीकिंग वगैरे असतं. तर तो एक फिजिकल इव्हॅल्युएटर जो असतो, चेकर असतो, तो चेक करणार आणि मग स्कोर देणार. तर त्याला जनरली 4 आठवडे लागतात यायला. बाकी GRE सारखंच आहे. ऑन अन ॲव्हरेज 1 वर्ष प्रिपरेशन, स्कोर 5 वर्ष व्हॅलिड राहतो आणि एक्झाम आपल्याला पाहिजे तेव्हा कधी पण शेड्यूल करता येते. आता या एक्झाम्स मध्ये दोन्ही GRE आणि GMAT मध्ये एक युनिक गोष्ट अशी असते की ही कम्प्युटर बेस्ड टेस्ट आहे. म्हणजे तुम्हाला ती कम्प्युटरवरती द्यावी लागते. एक्झाम सगळ्या कम्प्युटरवरती येतात. तर याच्यामध्ये आपलं जे नॉर्मल आपण जे पेपर बघतो की आपण जे म्हणजे इंडियातल्या ज्या आपल्या रेग्युलर एक्झाम असतात त्याच्यामध्ये काय असतं की बाबा सगळ्यांना एक क्वेश्चन मिळतो, 40 प्रश्न असतील किंवा 100 प्रश्न असतील, सगळेजण तो प्रश्न सॉल्व्ह करतात आणि मग ज्याला जास्त मार्क्स मिळतील ते तो एक आपला जनरल स्कोर असतो. तर या एक्झाम मध्ये तसं नसतं. याच्यामध्ये काय करतात की तुम्हाला जो पहिला प्रश्न असतो ना तो एकदम इझी असतो. त्याचं तुम्ही उत्तर दिलं, जर का बरोबर उत्तर दिलं तर नेक्स्ट क्वेश्चन आहे तो जास्त कठीण असतो आणि मग त्याला तुम्हाला मार्क्स पण जास्त मिळतात, त्याला वेटेज पण जास्त असतं. तो जर का बरोबर दिला तर तिसरा प्रश्न आणखीन कठीण असतो. तर असं त्याची डिफिकल्टी लेवल वाढत जाते आणि मग तुमचा स्कोर पण वाढत राहतो. आणि जर का तुमचा प्रश्न चुकला तर मग ते बोलतात की ठीक आहे बाबा, हा कठीण प्रश्न होता, यांना काही हे जमत नाहीये. मग ते काय करतात की डिफिकल्टी लेवल कमी करतात आणि कमी डिफिकल्टीचा प्रश्न असल्यामुळे त्याचे मार्क्स पण कमी असतात. तर मग तुम्ही किती क्वेश्चन बरोबर देता त्याच्याप्रमाणे ती डिफिकल्टी लेवल वाढत जाते आणि तुमचा स्कोर वाढत जातो. तर ही सेल्फ अडॅप्टिंग क्वेश्चन आहे, म्हणजे तुमच्या पहिल्या प्रश्नाच्या उत्तरावरती नेक्स्ट क्वेश्चन कुठला येणार हे डिसाईड होतं. त्याच्यामुळे समजा जर का 2 स्टुडंट्स आहेत त्यांनी एकाच सेंटरला एकाच टाइमला जर का ही GMAT किंवा GRE एक्झाम दिली तर दोघांनाही क्वेश्चन्स तर वेगळे असणारच आहे, पण त्यांचा जे स्कोरिंग पॅटर्न आहे तो पण पूर्ण वेगळा असतो. तर आता ही एक्झाम वगैरे म्हणजे आपली ही एक्झामची माहिती झाली. आपण आता नेक्स्ट बघूया ऍप्लिकेशन प्रोसेस. तर ते जनरली ऍप्लिकेशन प्रोसेस जी आहे ही म्हणजे मी इकडे 9 कॅटेगरीज मध्ये डिवाइड केली. सगळ्यात पहिलं म्हणजे कंट्री सिलेक्शन, की बाबा तुम्हाला कुठल्या देशामध्ये जायचं आहे. मग एकदा तुम्ही ते डिसाईड केलं की मग तुम्ही डिसाईड करणार की तुम्हाला कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे त्या देशातल्या. त्या युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट केल्या की मग त्या युनिव्हर्सिटीमध्ये ज्या तुमच्या कोर्स रिक्वायरमेंट आहेत की त्याच्यासाठी कुठल्या एक्झाम्स द्यायच्या त्या बघाव्या लागतात. तर नॉर्मली GRE, GMAT, IELTS किंवा टोफेल या 4 पैकी 1 किंवा 2 एक्झाम्स जनरली द्याव्या लागतात. त्याच्याप्रमाणे मग आपण प्रिपरेशन करायचं आणि ह्या एक्झाम द्यायच्या. एक्झाम झाल्या की मग आपण ऍक्च्युअल ऍप्लिकेशन करायला लागतो. तर ऍप्लिकेशनचे 3 पार्ट आहेत. तर जे फिजिकल ऍप हे सगळे ऑनलाईनच असतात, पण जे ऍप्लिकेशन असतात त्यात आपलं नाव, ऍड्रेस वगैरे, तर ते एक रुटीन गोष्ट झाली. पण त्याच्यासोबत एक लेटर ऑफ रिकमेंडेशन लागतं. तर जर का तुम्ही कॉलेजमध्ये असाल तर आपण प्रोफेसर कडून घेतो आणि जर का जॉब करत असाल तर मी जनरली रिकमेंड करतो की प्रोफेसर आणि एम्प्लॉयर हे दोघांकडूनही घ्यायचं. तर जनरली 3 ते 4 लेटर ऑफ रिकमेंडेशन लागतात एका ऍप्लिकेशनला. आणि एक हे युनिक आहे, एक तुम्हाला एक स्टेटमेंट ऑफ पर्पज लिहावं लागतं, म्हणजे एसे लिहावा लागतो. आणि एसेचा जनरल टॉपिक असतो
की तुम्हाला मास्टर्स किंवा पोस्ट ग्रॅज्युएशन का करायचं, हे एक नॉर्मली 1 ते 2 पानामध्ये एक्सप्लेन करून लिहावं लागतं. आणि हे तुमचं पूर्ण कॉलेजचं ऍप्लिकेशन होतं. याच्यासोबत तुम्हाला म्हणजे जीआरईचा स्कोअर पाठवावा लागतो आणि आपले जे युनिव्हर्सिटीचे मार्क्स असतात तर ते पण पाठवावं लागतं. ते युनिव्हर्सिटीच्या मार्कशीट्स असतात त्याला हे म्हणजे अमेरिकन किंवा परदेशात युनिव्हर्सिटी त्याला ट्रान्सक्रिप्ट म्हणतात. तर त्या ट्रान्सक्रिप्ट द्यावे लागतात. तर ट्रान्सक्रिप्ट म्हणजे मार्कशीट जी आपल्या कॉलेजनी अटेस्ट केलेली आहे ती, तर ते द्यावे लागतं. आणि त्याच्यावरती म्हणजे हे जेव्हा पूर्ण एक ऍप्लिकेशन पाठवलं तर त्याच्या बेसिसवरती सिलेक्शन होतं. आणि हे सिलेक्शन प्रोसेस पण एकदम युनिक असते की म्हणजे अगेन इंडियामध्ये आपलं कसं असतं की बाबा तुमचे मार्क्स जास्त असले की तुमची एक्झाम ऍडमिशन गॅरंटीड असते. इकडे असं नाहीये. तुमचा जीआरईचा स्कोअर खूप चांगला आहे पण तुमचे जनरल युनिव्हर्सिटी मधले मार्क्स कमी आहेत तरी तुमचं रिजेक्शन होऊ शकतं. किंवा मग तुमचं जीआरई आणि युनिव्हर्सिटीचे स्कोअर दोन्ही ऍव्हरेज आहेत पण तुम्ही कुठल्या तरी एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी केली, मग त्याच्यामध्ये तुम्ही हे कॉलेजच्या फेस्टिवलमध्ये काही पार्ट घेतला असेल किंवा स्पोर्ट्समध्ये पार्ट घेतला असेल किंवा इंटरनॅशनल ऑलिम्पियाड असतं त्याच्यामध्ये पार्ट घेतलेला असतो किंवा काही सोशल वर्क असतं आपलं, म्हणजे समजा आता हे कोरोना आपलं पॅन्डेमिक सध्या चालू आहे तर त्याच्यामध्ये समजा कोणी काहीतरी एकदम मोठं योगदान दिलं, काही हॉस्पिटलमध्ये जाऊन मदत केली, जे काही केलं असेल तर ते पूर्ण तुम्ही ह्या स्टेटमेंट ऑफ पर्पज मध्ये एक्सप्लेन करू शकता आणि त्याच्या सगळ्याच्या बेसिसवरती मिळून ते ऍडमिशन देतात. त्याच्यामुळे फक्त जीआरईचा स्कोर जास्त आला किंवा तुमचं फक्त अकॅडमिकली खूप चांगलं आहे म्हणून ऍडमिशन मिळेल असं नाही. आणि हे डायरेक्टली गॅरंटीड नसल्यामुळे कुठलंही कॉलेज असं सांगत नाही की बाबा तुमचं एवढा जीआरई स्कोअर असेल म्हणजे तुम्हाला ऍडमिशन मिळेल. तर तुम्ही हे पूर्ण ऍप्लिकेशन पाठवायचं आणि मी जनरली रेकमेंड करतो 6 ते 8 ठिकाणी ऍप्लिकेशन पाठवायचं, तर त्याच्यात 3 ते 4 कॉलेजेस तुम्हाला ऍक्सेप्ट करतात. मग हे सगळं झालं की तुमचं ऍप्लिकेशन झाल्यानंतर मग तुम्हाला फायनान्सिंग बघायला लागतं की बाबा पैसे कसे अरेंज करायचे आणि त्याच्यानंतर मग विजाला ऍप्लिकेशन करायचं. एकदा विजा वगैरे सगळं झालं, लोन अप्रूव्ह झालं, तुमचं विजा झाला, मग आपण युनिव्हर्सिटीला जाऊ शकतो. तर ही एक ओव्हरऑल जनरल प्रोसेस आहे. तर ही प्रोसेस आता यशद पुढे एक्सप्लेन करतो. आलं आता आपण बघूया कंट्री आला. सिलेक्शन आणि आयडेंटिफिकेशन मध्ये. तर जगभरात 190 पेक्षा जास्त देश आहेत, तर आपण काय सगळ्याच कंट्रीजचे ऍप्लिकेशन करणार नाही. तर टिपिकली एक 8 ते 10 कंट्रीज आहेत जे फार पॉप्युलर आहेत फॉरेन एज्युकेशन साठी. तर काही जे पॉप्युलर कंट्रीज आहेत आपण ते बघू आहेत ते आहे ऑस्ट्रेलिया, सिंगापोर, USA, कॅनडा, आयर्लंड, UK आणि इटली, फ्रान्स, जर्मनी. तर आता आपण बघूया स्पेसिफिक कंट्रीजच्या काय रिक्वायरमेंट्स आहेत. हा एक स्पेसिफिक चार्ट दाखवतो आपल्याला की इंडियन स्टुडंट्स जे आहेत ते सगळ्यात जास्त कुठे जातात शिकायला. तर आपण बघू शकतो की USA आणि कॅनडा इकडे सगळ्यात जास्त इन्फ्लक्स आहे इंडियन स्टुडंट्सचा. जरी हा डेटा थोडासा जुना आहे, 2-3 वर्ष जुना आहे, तरी एक मोठा पिक्चर देतो हा की आपल्याकडे काय काय ऑप्शन्स आहेत आणि सगळ्यात जास्त स्टुडंट्स आता कुठे चालले. तर आपण पर्टिक्युलरली जर USA चं बघितलं तर USA मध्ये जर आपल्याला जायचं असेल तर काय क्वालिफिकेशन्स आहेत, काय युनिव्हर्सिटीज आहेत. तर USA मध्ये जर ऍडमिशन घ्यायची असेल तर तुमची जी लँग्वेज एक्झाम आहे तर तुम्हाला त्याच्यात टॉफेल एक्झाम देणं गरजेचं आहे. आणि तुमची जी ऍप्टिट्यूड एक्झाम आहे त्या ऍप्टिट्यूड एक्झाम मध्ये तुम्हाला आयदर जीआरई किंवा जीमॅट ही एक्झाम द्यायला लागेल. आता जीआरई आणि जीमॅट यापैकी कुठली एक्झाम द्यावी तर हे तुमच्या युनिव्हर्सिटीवरती डिपेंड करेल आणि कोर्सवरती डिपेंड करेल. जसं आपण मागे बघितलं की MBA कोर्सेससाठी युनिव्हर्सिटीज तुम्हाला टिपिकली जीमॅट मागतील आणि इन जनरल इंजिनिअरिंग कोर्सेससाठी तुम्हाला युनिव्हर्सिटीज जीआरई मागतील आणि काही काही युनिव्हर्सिटीज दोन्ही एक्झामचे स्कोर्स एक्सेप्ट करतील. तर ते सगळं डिपेंड करेल तुमच्या कोर्सवरती आणि त्या युनिव्हर्सिटीवरती. काही जे टॉप युनिव्हर्सिटीज आहेत US मध्ये ते आहे प्रिन्स्टन, हार्वर्ड, कोलंबिया, MIT आणि स्टॅनफोर्ड. तर आम्ही एक लिंक शेअर करतो. तर त्या लिंक वरती त्यांनी जे पण टॉप युनिव्हर्सिटीज आहेत US मध्ये तर रँक केलेलं आहे. आणि जी रँकिंग आहे युनिव्हर्सिटीजची ती मल्टिपल कॅरेक्टर्स आणि ऍट्रिब्यूट्स वरती डिपेंड करतं. तर युनिव्हर्सिटीची रँकिंग डिपेंड करेल एम्प्लॉयबिलिटी वरती, युनिव्हर्सिटीची रँकिंग डिपेंड करेल की रिसर्च फॅसिलिटीज कशी आहेत, फंडिंग केवढी आहे आणि पेटंट्स केवढे फाईल केलेले आहेत. तशा मल्टिपल फॅक्टर्स वरती युनिव्हर्सिटी रँकिंग डिपेंड करतं.
आणि एक टिपिकल जो वर्क परमिट आहे युएसचा तो 1 ते 3 वर्ष व्हॅलिड असतो. वर्क परमिट म्हणजे काय? तर जेव्हा आपण एका युनिव्हर्सिटीमध्ये एंटर करतो, ऍडमिशन घेतो, तर आपण एक स्टुडंट विजावरती असतो. तर त्या स्टुडंट विजावरती आपण शिक्षण घेतो आणि त्या स्टुडंट विजावरती तुम्हाला एक 20 ते 40 तास काम करता येतं, पार्ट टाइम करता येतं. पण जेव्हा तुमचं एज्युकेशन संपतं, तेव्हा तुमचा स्टुडंट विजाही संपतो. त्याच्यानंतर तुमचा स्टुडंट विजा तुम्हाला वर्क परमिटमध्ये कन्वर्ट करायला लागतो. आणि तो वर्क परमिटमध्ये तुम्हाला जी पर्टिक्युलर युनिव्हर्सिटीची गव्हर्नमेंट आहे, आता या इन्स्टन्समध्ये जी युएस गव्हर्नमेंट आहे, तर युएस गव्हर्नमेंट म्हणतं की तुम्ही 1 ते 3 वर्ष युएस मध्ये काम करू शकता विदाउट एनी कंपनी स्पॉन्सरशिप. हा महत्वाचा पार्ट आहे. तर युएस म्हणतं की जसं तुमचं एज्युकेशन संपलंय, तुम्ही 1 ते 3 वर्ष युएस मध्ये राहा आणि तुम्ही कुठेही काम करू शकता. तुम्हाला काहीही नंतर पुढे रेस्ट्रिक्शन्स किंवा काही क्वालिफिकेशन किंवा गरज लागणार नाही. नेक्स्ट आपण बघूया आयर्लंड. तर आयर्लंडमध्ये जे टिपिकल एक्झाम्स विचारतात तुम्हाला ते असते आयएल्ट्स आणि टॉफल, जी आपली लँग्वेज एक्झाम आहे. आणि डिपेंडिंग अगेन तुमचा कोर्स कुठला आहे ते जीमॅट विचारतील. टिपिकली बिझनेस कोर्सेससाठी आणि एक्झिक्युटिव्ह एमबीए किंवा एमबीए कोर्सेससाठी तुम्हाला ते जीमॅट एक्झाम विचारतील. आयर्लंडमध्ये टॉप युनिव्हर्सिटीज आहेत, ते आहेत ट्रिनिटी, UCD, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ कॉर्क आणि NUI कॉलेज. आणि सिमिलरली आयर्लंडमध्ये पण जो तुम्हाला वर्क परमिट मिळतो तो 2 वर्षाचा मिळतो. तुमचं एज्युकेशन संपलं की तुम्ही आयर्लंडमध्ये 2 वर्ष काम करू शकता. नेक्स्ट आपण बघूयात युके. युके आणि आयर्लंडचं टिपिकल आहे, सिमिलर फॅशन मध्ये जे एक्झाम्स आणि जे वर्क परमिट आहे ते फार सेम आहे. तर युके मध्ये पण जे एक्झाम्स तुम्हाला अकॅडमिक एक्झाम्स द्यायला लागतात, तर आयएल्स आणि टॉफल आणि जीमॅट डिपेंडिंग तुम्ही कुठल्या कोर्सवरती आहात. आणि आपण टॉप युनिव्हर्सिटीज बघू शकतो, ऑक्सफर्ड, केम्ब्रिज, युनिव्हर्सिटी कॉलेज ऑफ लंडन आणि एडिनबर्ग. एक इम्पॉर्टंट पॉइंट युके मध्ये 4 कंट्रीज आहेत. तर युके मध्ये ग्रेट ब्रिटन, स्कॉटलंड, वेल्स, नॉर्दर्न आयर्लंड, तशा ह्या 4 कंट्रीज आहेत. तर जेव्हा तुम्ही युके मध्ये ऍप्लिकेशन करता, तुमचं लक्ष असलं पाहिजे की तुम्ही एक्झॅक्टली कुठल्या कंट्रीमध्ये अप्लाय करताय. आणि सिमिलरली युके मध्ये पण जो तुमचा वर्क परमिट आहे तो तुम्हाला 2 वर्षाचा वर्क परमिट मिळतो. नंतर आहे ऑस्ट्रेलिया. तर ऑस्ट्रेलियामध्ये जे तुमचे लँग्वेज एक्झाम्स आहेत, आयएल्स, टॉफल आणि तुम्हाला जे ऍप्टिट्यूड एक्झाम द्यावी लागते ती जीमॅट, आणि जीमॅट मेनली तुमचे बिझनेस कोर्सेससाठी. आणि ऑस्ट्रेलियामधले जे टॉप रँकिंग युनिव्हर्सिटीज आहेत ते युनिव्हर्सिटी ऑफ मेलबर्न, सिडनी आणि क्वीन्सलँड. आणि तुम्हाला ऑस्ट्रेलिया एक अराउंड 18 मंथ्सचा टाइम पिरियड देतो, जो तुमचा एक वर्क परमिट असतो. नेक्स्ट आहे सिंगापूर. तर सिंगापूरमध्ये सेम तुम्हाला आयएल्स, टॉफल आणि जीमॅट डिपेंडिंग तुमचा कुठला कोर्स आहे. तरी सिंगापूर छोटी कंट्री आहे, त्याचे युनिव्हर्सिटीज जे आहेत ते फार हायली रँक्ड आहेत. तर NUS जी युनिव्हर्सिटी आहे सिंगापूरची ती फार नामांकित युनिव्हर्सिटी आहे. त्याच्यानंतर नॅनयांग टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी आणि सिंगापूर मॅनेजमेंट युनिव्हर्सिटी. तर सिंगापूर गव्हर्नमेंट पण तुम्हाला 1 वर्षाचं वर्क परमिट देतं. तुमचं एज्युकेशन संपलं की तुम्ही 1 वर्ष काम करू शकता. आता आपण बघूया की एक टिपिकल कोर्स ड्युरेशन आणि कॉस्ट काय असतं. तर कोर्स ड्युरेशन तुमचं फार फॅक्टरवरती डिपेंड करतं. एक म्हणजे तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये चाललात आणि तुमचा कोर्स कुठला आहे. तर जर तुम्ही MS US मध्ये करायसाठी गेला, MS म्हणजे मास्टर ऑफ सायन्स, जर तुम्ही मास्टर्स ऑफ सायन्स US युनिव्हर्सिटीमध्ये करायला बघितलं तर तुमचा टिपिकली 1 ते 2 वर्षाचा कोर्स राहील. आणि जर तुम्ही तो कोर्स UK आणि आयर्लंड मध्ये करायला गेला तर तुमचा तो 1 वर्षाचा असेल. आणि सिमिलरली बाकी युरोपियन कंट्रीजमध्ये, जर्मनी, इटली आणि फ्रान्समध्ये तो तुमचा 1 ते 2 वर्षाचा कोर्स असेल. तर हा कोर्स का डिपेंड करतो, तर बेसिकली जसा माझा कोर्स होता, आम्हाला 3 सेमिस्टर होते, त्यात 2 सेमिस्टर अकॅडमिक होते आणि तिसरा सेमिस्टर तुमचं डेझर्टेशन असतं किंवा थिसिस असतं किंवा इंटर्नशिप ही असते काही काही युनिव्हर्सिटीजमध्ये. तर तुम्ही तो थिसिस किंवा इंटर्नशिप किती लवकर कम्प्लीट करता किंवा किती उशिरा कम्प्लीट करता हे तुमच्यावरती आहे. म्हणून हा तुम्हाला एक ऑप्शन मिळते, फ्लेक्सिबिलिटी मिळतो की जर माझी थिसिस 1 महिन्यातच कम्प्लीट झाली तर मला 3 महिने ते पूर्ण द्यायची गरज नाही, तर माझा तो थिसिस लवकर कम्प्लीट होईल. त्याच्यामुळे हा कोर्स ड्युरेशन बऱ्याच फॅक्टरवरती डिपेंड करतो, पण मेनली तुमचे जे लास्ट सेमिस्टर असते त्याच्यावरती जास्त डिपेंड करतो. नंतर आपण बघूया की एक तुमचं टिपिकल कॉस्ट काय. तर जर तुम्हाला एक्झाम द्यायची असेल GRE किंवा टॉफल, तर त्या एक्झामची कॉस्ट तुमची साधारण एक 20,000 रुपीज ऍप्लिकेशन कॉस्ट आहे.
तर जर तुम्हाला GRE एक्झाम द्यायची आहे आणि TOEFL द्यायची आहे, तर ते एक्झाम देण्यासाठी तुमची एक ॲव्हरेज जी कॉस्ट आहे ती ₹20,000 आहे. त्याच्यानंतर आहे ॲप्लिकेशन कॉस्ट. तर टिपिकली US मध्ये जर तुम्ही बघितलं फॉर एक्झाम्पल, तर तुम्हाला एका युनिव्हर्सिटीमध्ये जर अप्लाय करायचं असेल तर अराउंड $100 फीज असते. आणि आम्ही रेकमेंड करतो की जर तुम्ही एक 5 युनिव्हर्सिटीजला अप्लाय केलं तर तुमचे $500 एक फीज येईल. तर इंडियन रुपीजमध्ये जरा जवळपास एक ₹37,500 ही तुमची ओव्हरऑल युनिव्हर्सिटीला अप्लाय करायची एक ऍप्लिकेशन कॉस्ट असेल. नंतर आपण बघूया ट्युशन फीज. ट्युशन फीज अगेन डिपेंड करतं तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये आहेत आणि कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये चाललाय. तर ही जी ट्युशन फीज आम्ही दिलेली आहे ही एक ॲव्हरेज ट्युशन फीज आहे. तर तुमची ट्युशन फीज व्हेरी करू शकते 30,000 टू $100,000. तर ते फार मोठा ब्रॅकेट आहे तो. तर जर आपण बघितलं की एक ॲव्हरेज जी ट्युशन फीज आहे ती US मध्ये $30,000 आहे आणि त्याची कॉस्ट आहे अराउंड 22 लाख. नेक्स्ट आहे आपला लिव्हिंग एक्सपेन्स. सो लिव्हिंग एक्सपेन्समध्ये तुमचं असतं अकॉमोडेशन, तुमचं फूड, तुमचे बिल्स आणि तुमचं ट्रॅव्हलिंग आणि या इतर गोष्टी कंबाईन केल्या तर तुमचं एक 2 वर्षासाठी एक $12,000 ही तुमची लिव्हिंग एक्सपेन्स येईल आणि ते रुपीजमध्ये अराउंड ₹9 लाख तर त्याची कॉस्टिंग येईल. तर नेक्स्ट आपण बघूया फायनान्सिंगचं. तर आता हा जो खर्च आहे, मागच्या स्लाइडला जातो पुन्हा मी, तर हा खूप जास्त खर्च आहे. म्हणजे आता हे 22 लाख म्हणा आणि 9 लाख म्हणा, हे 30 लाख तर इथेच चालले आणि ही जी फी आहे ही ऍव्हरेज दिली आहे. आता काही कॉलेजेसची फी याच्यापेक्षा कमी असेल पण एकदम जास्त नसेल, मे बी 10 ते 20% पेक्षा कमी जनरली नसते आणि बऱ्याचशा कॉलेजेसची फी याच्यापेक्षा जास्त असेल. तर ती जी कॉस्ट आहे म्हणजे आपला सध्या डॉलरचा रेट जो चालू आहे सध्या म्हणजे $1 म्हणजे जवळजवळ 73 ते 75 रुपये सध्या चालू आहे. तर ही कॉस्ट खूपच जास्त होऊन जाते. तर एवढा पैसा आपण अरेंज कसा करायचा? तर त्याच्यासाठी आपण म्हणजे जनरल जे ऑप्शन असतात ते म्हणजे सेल्फ फंडिंग. आता सेल्फ फंडिंग मी पर्सनली जनरली रिकमेंड नाही करत कारण की एवढी मोठी रक्कम असते. तर मी पर्सनली रिकमेंड करेल की लोन इज अ बेटर ऑप्शन. म्हणजे जर का पैसे असतील तरी पण आय वुड से लोन इज अ बेटर ऑप्शन. पण असं लोन्स मध्ये 2 ऑप्शन असतात. एक म्हणजे आपले नॅशनलाइज बँक, त्याच्यामध्ये स्टेट बँक ही सगळ्यात मोठी आणि सगळ्यात कॉमन आहे आणि प्रायव्हेट बँक्स मध्ये पण भरपूर सारे ऑप्शन आहेत. पण एक अव्हान्स बँक ही सध्या एक लीडिंग बँक आहे. भरपूर म्हणजे माझ्या फ्रेंड्सने वगैरे इथून लोन घेतलं होतं. तर ही एक ऑप्शन आहे. दुसरा ऑप्शन आहे स्कॉलरशिप्स. तर स्कॉलरशिप्स मध्ये आपले गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि ऍक्च्युली इथे लिहायला विसरलो मी, गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राच्या पण खूप साऱ्या स्कॉलरशिप्स आहेत. प्रायव्हेट स्कॉलरशिप्स असतात म्हणजे आपले रतन टाटाचे आहेत, सकाळ ग्रुपचे आहेत, त्या पण स्कॉलरशिप्स आहेत. युनिव्हर्सिटीच्या स्कॉलरशिप असतात की युनिव्हर्सिटी स्वतः स्टुडंटसाठी भरपूर सारे स्कॉलरशिप प्रोग्राम्स असतात. आपण त्याच्यात पण आपल्याला काही मदत होऊ शकते. आणि एक युनिव्हर्सिटी फंडिंग नावाचा एक प्रकार असतो. तर तो मी डिटेलमध्ये जातो की युनिव्हर्सिटी मधून ते कशी फीज वगैरे भरायला मदत करतात. आणि लास्ट ऑप्शन असतो की कॅम्पस जॉब आणि इंटर्नशिप्स, की कॅम्पसमध्ये तुम्ही काम करू शकता किंवा इंटर्नशिप करू शकता जस्ट टू रिकवर सम ऑफ द जे एक्सपेन्सेस असतात, हेवी एक्सपेन्सेस त्याच्यासाठी. तर आता जे स्टेट बँकचं लोन आहे तर याचा मॅक्सिमम अमाऊंट त्यांनी 1.5 crores ठेवलाय. तर 1.5 crores म्हणजे भरपूर झाले. याच्यात म्हणजे मेजॉरिटी ऑफ कोर्सेस कव्हर होऊन जातील. रिपेमेंट पिरियड जो असतो तो आपल्याला 15 वर्ष मिळतात हे रिपे करायला. प्रोसेसिंग फी ही खूपच कमी आहे म्हणजे कम्पेअर्ड टू इतर बँक्स 10,000 रुपये आहे. आणि रेट ऑफ इंटरेस्ट आहे, आता हे ऑगस्टचा रेट आहे म्हणजे मागच्याच महिन्याचा रेट आहे, 9.3% फिक्स्ड रेट असतो. आता एवढं जर का ते लोन इश्यू करताय तर तुम्हाला ते एक टँजेबल कोलॅटरल लागतं. म्हणजे तुम्हाला बेसिकली लोन अगेन्स्ट प्रॉपर्टी वगैरे म्हणतो, तुम्हाला काहीतरी प्रॉपर्टी म्हणा किंवा तुमचं इन्शुरन्स पॉलिसीज म्हणा किंवा फिक्स डिपॉझिट काहीतरी द्यावे लागतात ज्याच्या अगेन्स्ट ही लोन मिळेल. विदाऊट सिक्युरिटी लोन मिळत नाही. आय थिंक 7.5 lakhs काहीतरी लिमिट आहे स्टेट बँकची. 7.5 lakhsच्या कमी विदाऊट सिक्युरिटी मिळते. त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्हाला काही ना काही सिक्युरिटी द्यावी लागते. इंटरेस्ट जो असतो, तुम्हाला पैसे ज्या दिवशी तुम्ही डिस्बर्स करणार, हे सगळे स्टेप बाय स्टेप होतात पैसे. समजा तुमचं 50 लाखाचं लोन असेल एक्झाम्पल, तर तुमच्या दर सेमिस्टरला लोन रिलीज होतं
आणि ते डायरेक्टली युनिव्हर्सिटीला रिलीज होतं, की जे तुमची फी आहे ती डायरेक्ट युनिव्हर्सिटीला जाते आणि तुमचा जो राहण्या खाण्याचा खर्च आहे तो तुम्हाला तुमच्या अकाउंटमध्ये येऊन जातो. पण त्याचा इंटरेस्ट जो आहे तो ज्या दिवशी लोन डिस्बर्स होतं त्या दिवशी सुरू होतो. पण रिपेमेंट जे आहे ते ग्रॅज्युएट झाल्यानंतर 1 वर्षात करता येतं. म्हणजे तुम्ही ग्रॅज्युएट झाल्यानंतर जॉब मिळायला थोडक्यात तुम्हाला 1 वर्ष आहे, त्याच्या तोपर्यंत तुम्ही ते रिपेमेंट सुरू केलं पाहिजे. प्रायव्हेट बँकमध्ये गेलं, आता हे एक एक्झाम्पल अव्हान्स आहे, याचं पण लोन अमाऊंट 1.5 crores आहे, पण रिपेमेंट हा फार लिमिटेड आहे, म्हणजे 10च वर्ष कम्पेअर्ड टू स्टेट बँकचा 15 वर्ष. प्रोसेसिंग फी स्टेट बँकची 10,000 फिक्स्ड आहे. याची जी प्रोसेसिंग फी आहे ती 1 ते 2% आहे. म्हणजे जर का तुमचं 50 लाखाचं लोन आहे तर स्टेट बँक 10,000 घेतं, हे लोक प्रायव्हेट बँक 1 लाख रुपये घेऊ शकतात. आणि हे निगोशिएट होतं, म्हणजे जर का तुम्ही हे अप्रोच केलं तर तिकडे म्हणजे अगदी भाजी मार्केट सारखं निगोशिएट करता येतं. तर ते 2% म्हटले तर 1% किंवा त्याच्यापेक्षा कमी निगोशिएट होऊ शकतं. पण याचा तोटा असा आहे की समजा तुम्ही 50 लाखाचं लोन घेतलं तर तुमची प्रोसेसिंग फी 1 लाख रुपये झाली. पण जर का तुम्ही ती लोन फक्त 10च लाख अवेल केलं, फॉर सम एक्झाम्पल तुम्हाला काही स्कॉलरशिप्स मिळाले की इतर काही सोर्सेस असतील ते वापरले, तर ही प्रोसेसिंग फी कमी होत नाही. प्रोसेसिंग फी टोटल अप्रुव्हल अमाऊंटला असते. आणि रेट ऑफ इंटरेस्ट याचा आता हा जुना आहे डेटा, त्यांच्या वेबसाईटवरती नवीन डेटा अवेलेबल नव्हता, पण हा 12.5% आहे, तर तो स्टेट बँक पेक्षा 3% जास्त आहे. यांना पण कोलॅटरल लागते आणि इंटरेस्ट जो आहे तो ज्या दिवशी लोन डिस्बर्स होतं त्या दिवशी इंटरेस्ट भरावा लागतो. पण रिपेमेंटची टर्म्स थोडेसे स्ट्रिक्ट आहेत. स्टेट बँक तुम्हाला 1 वर्ष देते लोन परतफेड करायला आफ्टर ग्रॅज्युएशन. इथे तुम्हाला 6च महिने मिळतात. आता जर का तुम्हाला जॉब इन्स्टंटली मिळाला तर काहीच प्रॉब्लेम नाही, पण आता जसं हे पॅन्डेमिक चालू आहे तर जॉब मिळायला थोडा त्रास होऊ शकतो. तर हे प्रायव्हेट बँकचं थोडंसं 6 महिने म्हणजे जर का जास्त नसतील, कमी पडले तर थोडासा प्रॉब्लेम होऊ शकतो. स्टेट बँकचा फायदा असा आहे की स्टेट बँक तुम्हाला प्री पेमेंट जे आहे, म्हणजे जर का आता ऑब्व्हियसली तुम्ही जर का परदेशात काम करत आहे तर मग तुम्हाला हे 10 वर्ष तर लागणार नाही. तुम्ही हे जे लोन आहे ते 2-3 जसं तुम्हाला जमेल ते काही वर्षात संपवून टाकतात. तर स्टेट बँक हे तुम्हाला प्री पेमेंटसाठी काही त्रास देत नाही. हे प्रायव्हेट बँक प्री पेमेंटसाठी 2 ते 4% एक्स्ट्रा चार्ज करू शकतात. तर ते एक ऍडिशनल एक्सपेन्स आहे. तर जनरली मी रिकमेंड करेन की शक्यतोवर स्टेट बँकमध्ये जा, आणि ते तर आपल्याला माहितच आहे की स्टेट बँक म्हणजे भरपूर सारं पेपरवर्क करावं लागतं, पण नंतर काही त्रास नाही. प्रायव्हेट बँक इनिशियली फार सोपं आहे, पण नंतर रिपेमेंटला वगैरे थोडासा त्रास होण्याची शक्यता आहे. दुसरा एकदम कॉमन ऑप्शन आहे तो म्हणजे युनिव्हर्सिटी फंडिंग. युनिव्हर्सिटी फंडिंग मध्ये युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप्स असतात. तर हे प्रत्येक युनिव्हर्सिटीचे काही ना काही स्कॉलरशिप स्कीम्स असतात. त्यांच्याकडे जे डोनेशन जे आलेले असतात त्याच्या बेसिसवरती काही स्कॉलरशिप्स ठरलेले असतात. बऱ्याचशा स्कॉलरशिप ज्या असतात त्या लोकल स्टुडंटसाठी असतात, तर त्या आपल्याला अवेलेबल नसतात. पण खूप साऱ्या स्कॉलरशिप्स आपल्यासाठी पण अवेलेबल असू शकतात, तर ते युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन चेक करावं लागतं. आता ह्या स्कॉलरशिप ज्या असतात त्या आपल्या इंडियाच्या मार्क्सवरती नसतात, ते युनिव्हर्सिटीमध्ये मिळतील त्याच्या मार्क्सवरती असतात. तर इन जनरल तुम्हाला ते पहिलं सेमिस्टर झालं, 6 महिन्याचं एक सेमिस्टर असतं टिपिकली, तर ते सेमिस्टरचे मार्क्स आले की त्याच्यानंतर हे ऍप्लिकेशन सुरू होते. तर तुम्हाला सेकंड सेमिस्टरला किंवा थर्ड सेमिस्टरला म्हणजे 1 वर्ष झाल्यानंतर हे मिळण्याची शक्यता असते. युनिव्हर्सिटी स्कॉलरशिप अगेन त्याचा अमाऊंट व्हेरी होतो. तो एकदम $5,000 असू शकतो, $1,000 असू शकतो, किंवा तुमची पूर्ण फीस पण माफ करू शकतो. ते डिपेंडिंग ऑन तुमचे मार्क्स आणि तिथे जे अवेलेबल फंड्स आहेत त्याच्यावरती डिपेंडेंट असते. मोर कॉमन ऑप्शन्स जे आहेत तर ते 3 प्रकार असतात. एक आहे टीचिंग असिस्टंट, दुसरा आहे रिसर्च असिस्टंट आणि तिसरं असतं ग्रॅज्युएट असिस्टंट. तर टीचिंग असिस्टंट मध्ये काय असतं की जे प्रोफेसर असतात त्यांना टीचिंग मध्ये थोडी मदत करायची. म्हणजे आता समजा एखादा लॅब असते तर लॅब सुपरवाइज करा, स्टुडंटच्या असाइनमेंट्स असतात तर त्या असाइनमेंट्स चेक करा, एक्झाम्स असतात एक्झाम्स चेक करा. तर हे जनरली कामं असतात टीचिंग असिस्टंट मध्ये. रिसर्च असिस्टंट थोडं जास्त इन्व्हॉल्ड असतं. याच्यामध्ये तुम्हाला प्रोफेसरला रिसर्च मध्ये मदत करावी लागते. तर ह्या ज्या रिसर्च युनिव्हर्सिटीज असतात त्याच्यामध्ये हे जे प्रोफेसर असतात त्यांचे 2 कामं असतात. एक म्हणजे स्टुडंट्सला शिकवणं, हे एक प्रायमरी काम झालं. त्याच्यासोबत ते प्रायव्हेट प्रोजेक्ट्स पण घेतात. म्हणजे आता एक एक्झाम्पल द्यायचं झालं तर आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये
एक प्रोजेक्ट जो माझ्या प्रोफेसरला मिळाला होता त्याचं एक एक्झाम्पल सांगतो की एक ब्रिज बांधला होता माझ्या कॉलेजच्या कॉलेज स्टेशनला होता, म्हणजे ह्युस्टन नावाचं शहर होतं बाजूला. तर तिथे एक ब्रिज बांधला होता आणि त्या ब्रिजमध्ये, कॉन्क्रीटचा ब्रिज आपला, तर त्या ब्रिजमध्ये क्रॅक्स आल्या वर्षभरात. आणि ते क्रॅक्स आल्याबरोबर त्याचा लॉसूट सुरू झाला. लॉसूट सुरू झाल्याबरोबर त्यांनी प्रोफेसरला अप्रोच केलं की बाबा ह्या क्रॅक्स आल्या. तो कॉन्ट्रॅक्टर म्हणतोय की आमची चूक नाहीये, काहीतरी मटेरियल जे दिलं ते चुकीचं आहे. आणि म्हणजे ते ओनर जे होतं स्टेट गव्हर्नमेंट तिथलं, ते म्हणत होते की नाही, कॉन्ट्रॅक्ट चुकीचा वापर. तर मग तो जो प्रोजेक्ट प्रोफेसरला मिळाला होता, तर तो प्रोजेक्ट म्हणजे की त्यांनी पुन्हा तेच मटेरियल वापरून, तेच स्पेसिफिकेशन करून नवीन एक ब्रिजचा एक कॉलम तयार केला आणि पुढच्या त्या 2 वर्षामध्ये त्याचे टेस्टिंग केलं आणि त्या टेस्टिंगच्या बेसिसवरती त्यांनी काही रिझल्ट दिले आणि तो जो काही त्यांचा टेक्निकल इश्यू होता तो रिझॉल्व्ह केला. तर हे 2 ते 4 वर्ष चालतात प्रोजेक्ट हे. आणि प्रोफेसरला हे काम करायसाठी काही हेल्प लागते. तर त्या हेल्पसाठी स्टुडंट्स प्रोफेसरला हेल्प करतात. तर त्याचा बेनिफिट स्टुडंट्ससाठी असा असतो की स्टुडंट्सला त्याच्यामध्ये तुमचं जे थिसिस असतं, की जो रिसर्च असतो, तो थिसिस पेपर पब्लिश करायला मिळतो. प्रोफेसरला स्टुडंटची मदत होते. जी प्रायव्हेट कंपनी आहे तिला एक टेक्निकल मदत होते आणि युनिव्हर्सिटीला फंड्स मिळतात. तर हे म्हणजे सगळ्यांची विन विन सिच्युएशन असते. तर याच्यामध्ये स्टुडंट्सला म्हणजे या कामासाठी पैसे मिळतात. तर जनरली टीचिंग असिस्टंट आणि रिसर्च असिस्टंट या दोन्ही मधलं जे फंडिंग असतं, त्या फंडिंगची कॉस्ट जी आहे ती म्हणजे नॉर्मली तुम्हाला $1000 ते $1000 ते $1200 काहीतरी महिन्याला ते पैसे देतील. तर तुमचा राहण्याचा खर्च ऑन एन एव्हरेज $500 ते $600 असतो. तुमचे $400-500 काही उरतील जर का तुम्हाला हे रिसर्च असिस्टंट किंवा टीचिंग असिस्टंट पोझिशन मिळाली. तर याच्यासोबत तुमची जी फी असते, जी नॉर्मली $20,000 ते $30,000 किंवा $40,000 2 वर्षाची असते, तर ती फी पण पूर्ण माफ होऊ शकते. तर ते डिपेंड्स की प्रोफेसरकडे किती फंडिंग आहे आणि तुम्हाला कधी मिळतं. म्हणजे जर का तुम्हाला 3ऱ्या सेमिस्टरला ही अपॉर्च्युनिटी मिळाली, तर पहिल्या 2 सेमिस्टरची फी भरली, 3ऱ्या सेमिस्टरची फी माफ होईल. जर का तुम्हाला पहिल्याच सेमिस्टरला मिळाली, तर मग पहिल्या सेमिस्टरला मिळालं तर हे फर्स्ट सेमिस्टरलाच तुमची फी 0 होऊन जाते. तुम्हाला ते लोन घेण्याची किंवा स्वतःचे पैसे खर्च करण्याची काहीच गरज पडत नाही. पहिले असं व्हायचं, आता फार रेअरली होतं, की तुम्हाला इंडियामध्ये असताना जेव्हा तुम्हाला युनिव्हर्सिटी ऍडमिट पाठवते, तेव्हाच ते तुम्हाला रिसर्च असिस्टंटशिप ऑफर करू शकतात. तसं असेल तर मग तर तुम्हाला लोनला ऍप्लिकेशन करायची पण गरज नाही, कारण की तुम्हाला डायरेक्ट त्यांनी पैसे देऊनच बोलवलेलं आहे. मग तुम्हाला फक्त ते फ्लाईटचे तिकीट जे आहे आणि मे बी 2-3 महिन्याचा जो खर्च आहे तेवढं जर का असेल, तरी पण तुमचं काम होऊन जातं. असिस्टंटशिप्स पीएचडी मध्ये गॅरंटीड असतात. पीएचडी ला जनरली 5 वर्ष लागतात. मी ऍक्च्युली याच्यात टाकलं नाही पीएचडी बद्दल, पण मास्टर्स झाल्यानंतर पीएचडी कंटिन्यू करता येतं. त्याला 3 ते 5 वर्ष लागतात आणि त्याला असिस्टंटशिप गॅरंटीड असते. म्हणजे पीएचडी जर का केली तर तुम्हाला खर्च बिलकुल पडणार नाही. मास्टर्स केलं तर तुम्हाला ऑपॉर्च्युनिटी मिळू शकते किंवा नाही मिळू शकत. मग आता ही ऑपॉर्च्युनिटी कोणाला मिळणार आहे? ही ऑपॉर्च्युनिटी जे बेस्ट स्टुडंट्स असतात त्यांना मिळण्याची पॉसिबिलिटी असते. पण मोस्ट लाईकली समजा आज प्रोफेसरला एखादा प्रोजेक्ट मिळाला, मग प्रोफेसर जनरली एक ऍडव्हर्टाईज टाकेल कॉलेजमध्ये किंवा मला हा प्रोजेक्ट आहे, काही स्टुडंट्स पाहिजे. पण समजा त्याच्या आधी जर का तुम्ही प्रोफेसरला जाऊन भेटले की सर मला तुमच्यासोबत रिसर्च करायची खूप इच्छा आहे, प्रोफेसरकडे काम आहे, तो तुम्हाला 2-4 शब्द विचारेल आणि डायरेक्टली तुम्हाला ती पोझिशन देऊन टाकेल. त्याच्यामुळे तुम्ही जर का युनिव्हर्सिटी टॉपर असाल तरी पण तुम्हाला ही पोझिशन मिळेल असं काही नाहीये. तुम्ही त्या प्रोफेसर समोर राईट टाइमला अवेलेबल असले पाहिजे आणि ऑब्व्हियसली प्रोफेसरला तुमच्यासोबत काम करायला आवडलं पाहिजे. या दोन्हीमध्ये सेम क्रायटेरिया आहे. दुसरा एक ऑप्शन आहे युनिव्हर्सिटी फंडिंगचा, ग्रॅज्युएट असिस्टंट. ग्रॅज्युएट असिस्टंट सेम फंडिंग रूल्स आहेत की तुम्हाला स्टायपंड मिळेल आणि तुमची फी बेसिकली सबसिडाइज होते. पण याच्यामध्ये काम जे आहे ते रिसर्च कामापेक्षा सोपं असतं, की याच्यामध्ये तुम्हाला डिपार्टमेंटचं क्लेरिकल काम वगैरे करायला लागू शकतं. विच विल बी लाईक हेल्प डेस्क मॉनिटर करा, झेरॉक्स करा, फोन अटेंड करा किंवा मग काही जे रुटीन डिपार्टमेंटचे जे कामं असतील ना, तर ते करावे लागतात. तर सेम बेसिकली तुम्ही काम करता त्याच्याबद्दल तुम्हाला काही पैसे मिळतात. तर जनरली
माझा एक्सपिरियन्स असा आहे की ग्रॅज्युएट असिस्टंट मध्ये थोडेसे रिसर्च असिस्टंट पेक्षा थोडे कमी पैसे मिळतात, पण तरी पण तुमचं जर का मुख्य म्हणजे जर का फीज जर का त्यांनी माफ केली तर बाकीचे खर्च तर त्यातले त्यात थोडे लिमिटेड असतात. नेक्स्ट फायनान्सिंग ऑप्शन असतो कॅम्पस जॉब. आता कॅम्पस जॉब म्हणजे बऱ्याचशा कंट्रीजमध्ये तुम्हाला कॉलेजच्या कॅम्पसमध्ये काम करता येतं. युएस मध्ये तुम्हाला कॉलेजमध्ये काम करता येतं, कॉलेजच्या बाहेर काम नाही करता येत. मला वाटतं युके मध्ये किंवा आयर्लंड मध्ये तुम्ही कॉलेजच्या बाहेर पण जाऊन काम करू शकता. तर या कामांमध्ये नॉर्मल जे गोष्टी असतात त्या म्हणजे तुमचा कम्प्युटर लॅब असतील त्याच्यावरती हेल्प डेस्क म्हणून म्हणा, किंवा ऑफिसमध्ये काही क्लेरिकल काम असतं छोटे मोठे त्याच्यात ते करायचं असतात. काही स्टुडंट्स असतात तर त्यांना काही ट्रेनिंग द्यावं लागतं ते असू शकतं, किंवा मग आता लायब्ररी असतात तर लायब्ररीमध्ये हेल्प डेस्कला हे करा, किंवा जे मुलं लायब्ररीमध्ये पुस्तकं रिटर्न करतात ते पुन्हा जाऊन त्या मोठी 6-7 फ्लोअरची लायब्ररी असते मग तिथल्या ते बरोबर त्या योग्य सेक्शन मध्ये जाऊन ते शेल्फ मध्ये जाऊन अरेंज करायचं. ते असे टिपिकल कामं असतात. तर याच्यामध्ये तुमची म्हणजे हे काम म्हणजे काम आहे, याच्यामध्ये तुम्हाला काही तुमच्या ट्युशन फी मध्ये काही डिस्काउंट मिळत नाही, पण जे काही जनरली काम करायला म्हणजे जे काही पैसे मिळतात नॉर्मली $500 ते $600 US मध्ये महिन्याला, तर त्याच्यामध्ये तुमचे लिव्हिंग एक्सपेन्सेस निघून जातात, की तुमचा जो घर भाड्याचा किंवा बाकी खाण्यापिण्याचा जो खर्च आहे तो निघून जातो. फीज मध्ये काही जास्त मदत होत नाही. आणि मग आणखीन एक ऑप्शन आहे तो म्हणजे इंटर्नशिप्स. इंटर्नशिप जे असतात तर ते नॉर्मली जेव्हा तुमचं कॉलेज चालू नसते तेव्हा इंटर्नशिप्स होतात. तर नॉर्मली आपली जी एक सेमिस्टर असते तर फॉल सेमिस्टर ज्याला म्हणतात, ते फॉल सेमिस्टर म्हणजे जी सप्टेंबर ऑगस्ट एंड सप्टेंबरला सुरू होते डिसेंबर पर्यंत. स्प्रिंग सेमिस्टर म्हणजे आपली सेकंड सेमिस्टर जी असते ती जानेवारी मध्ये चालू होते, मे पर्यंत असते. मग समर सेमिस्टर मध्ये म्हणजे बेसिकली जून ते ऑगस्ट बरेचसे क्लासेस ऑप्शनल असतात, बरेच स्टुडंट क्लासेस घेत नाही. मग या टाइमला क्लासेस नाहीये तर मग घरी बसून करायचं काय, तर मग आपण बाहेर युनिव्हर्सिटीच्या बाहेर जाऊन इंटर्नशिप करू शकतो. तर या इंटर्नशिप मध्ये फायदा असा असतो की तुम्हाला पगार जो असतो तो बऱ्यापैकी जास्त असतो. म्हणजे तुमचा जो फुल टाइम काम जे असतं त्याच्या ऑलमोस्ट 40% ते 50% पैसे मिळतात. आता डिपेंडिंग ऑन तुमची कंपनी किती पैसे आहेत तर ते तुमच्या कंपनीवरती असतं. आणि दुसरा महत्वाचा फायदा असा असतो की तुम्ही ही इंटर्नशिप समजा आता हे जून ते ऑगस्ट समजा केली, मग तुम्ही त्याच्यानंतर 1 किंवा 2 सेमिस्टर करून तुम्ही ग्रॅज्युएट होणार. तर ग्रॅज्युएट झाल्यानंतर तुम्ही या कंपनीला कॉन्टॅक्ट करू शकता आणि मोस्ट लाईकली ते तुम्हाला हा जॉब देऊन टाकतात, कारण की त्यांनी तुमच्यासोबत 2-3 महिने काम केलेलं असतं. तर त्यांना एक ओळख झालेली असते, एक रिलेशनशिप बिल्ड झाली असते, तर मग फुल टाइम जॉब मिळायला सोपं होतं. ते जर का नाही झालं तरी पण हे जे पैसे मिळतील नॉर्मली तुमची एक सेमिस्टरची फी किंवा अर्ध्या सेमिस्टरची फी डिपेंडिंग ऑन किती पैसे मिळाले तर ते तुम्हाला भरायला मदत होऊ शकते. तर हा एक दुसरा एक ऑप्शन आहे इंटर्नशिप्स वगैरे वापरून थोडासा खर्च कमी करायसाठी किंवा आपले पैसे कमवायसाठी. पुढे आहे आणखीन एक ऑप्शन जे आहे त्या म्हणजे आपल्या हे ऑप्शन्स इंडियामधले आहेत. आतापर्यंत जे ऑप्शन होते ते युएस मधले फायनान्सचे होते. आपण इंडियामध्ये असताना कुठल्या स्कॉलरशिप्स अप्लाय करू शकतो. आता गव्हर्नमेंट ऑफ इंडिया आणि गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र या दोघांच्याही भरपूर स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. तर काही स्कॉलरशिप्सची मी माहिती दिलेली आहे, पण याच्यापेक्षाही भरपूर साऱ्या स्कॉलरशिप असतात आणि नवीन स्कीम्स जनरली येत राहतात. तर आपल्या गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राची एक शेड्युल्ड कास्ट कॅटेगरी मधल्या लोकांसाठी स्कॉलरशिप्स आहेत. तर या स्कॉलरशिप्स तुमचं पूर्ण 100% फी पूर्ण भरते आणि राहण्यासाठी तुम्हाला $14,000 किंवा 9,000 ब्रिटिश पाऊंड ही हे प्रोव्हाइड करते. तर तुमचं जर काय फी पूर्ण मिळाली आणि तुम्हाला जर का $14,000 राहायला मिळाले तर मग तुम्हाला पैशाचा काही एक प्रॉब्लेम राहत नाही. फीज जी असते ती डायरेक्टली युनिव्हर्सिटीला पे होते. मग एज्युकेशन लोन असते त्याला पण हीच टर्म आहे, फी जी आहे ती डायरेक्ट युनिव्हर्सिटीच्या अकाउंटमध्ये जाते. आणि पण जर का तुम्ही हे कोर्स कम्प्लीट नाही केला तर मग गव्हर्नमेंटला तो खर्च रिफंड लागतो. कोर्स कम्प्लीट केला तर काही नाही. सेम स्कॉलरशिप सेम म्हटल्यापेक्षा सिमिलर स्कॉलरशिप ही स्कॉलरशिप तुम्ही अवेल करू शकता. व्हीजे एनटी कॅटेगरीसाठी पण ही स्कॉलरशिप अवेलेबल आहे.
त्याच्यासाठी पण इन्कम लिमिट आहे 8 लाख रुपये पर इयर. आणि ईबीसी कॅटेगरी जी आहे, आपण इकॉनॉमिकली बॅकवर्ड कॅटेगरी म्हणतो, तर ही म्हणजे आपल्या ओपन कॅटेगरीमध्ये येते. तर याची स्कॉलरशिप जी आपली हायर आणि टेक्निकल एज्युकेशन डिपार्टमेंट जे आहे, तर ते त्यांच्यातर्फे ही देण्यात येते. इन्कम लिमिट जी आहे ती 8 लाख रुपये पर इयर. आणि ओव्हरऑल ही समरी की तुमच्या स्कॉलरशिप मध्ये तुमचं फ्लाईट तिकीट्स येते, ट्युशन फी येते आणि लिव्हिंग एक्सपेन्सेस येते. आणि जी ऍडिशनल माहिती आहे ही एक लिंक आहे, या लिंक मध्ये अवेलेबल आहे. आणि मी ही जी ईबीसी स्कॉलरशिपची मला आणखीन काही माहिती मिळाली तर ती एक स्नॅपशॉट इथे टाकलाय, पण आणखी डिटेल GR जो आहे तो या लिंक मध्ये प्रोव्हाइड केलेला आहे. आता गव्हर्नमेंटच्या व्यतिरिक्त काही प्रायव्हेट स्कॉलरशिप सुद्धा आहेत. तर मी 3 लिमिट केले आहेत, पण मला माहिती आहे की याच्यापेक्षा जास्तही आहेत, थोडासा रिसर्च करावा लागतो, पण बाकी पण काही स्कॉलरशिप्स अवेलेबल आहेत. तर सगळ्यात पॉप्युलर जी आहे ते म्हणजे एक JN टाटा एंडोमेंट फंड जो आहे त्यांच्यातर्फे स्कॉलरशिप देण्यात येतात. सकाळ ग्रुपनी रिसेंटली चालू केलेली आहे एक स्कॉलरशिप. ही मला वाटतं थोडीशी लिमिटेड आहे, मला वाटतं 60,000 रुपयापर्यंत आहे. JN टाटाची जी आहे ती मला वाटतं जवळजवळ 15 लाखाच्या आसपास आहे. आणि पुनावाला फाउंडेशन तर्फे पण काही स्कॉलरशिप्स देतात. तर ह्या त्यांच्या स्कॉलरशिपच्या पेजच्या लिंक्स आहेत. हे प्रेझेंटेशन म्हणजे मी रिक्वेस्ट करेन की याची एक कॉपी मी प्रोव्हाइड करतो, तर ही सगळ्या ग्रुप मेंबर्सला देण्यात यावी, सो दॅट हे त्यांना ह्या लिंक्स उपलब्ध होतील. तर हे झालं एक जनरल फंडिंगचं ओव्हरव्ह्यू. आता याच्या पुढे आपलं म्हणजे समजा आता एक फंडिंग सिक्युअर झालं की मग येतो विजा. आणि विजासाठी यशत पुढे माहिती देते. तर आता आपण बघितलंय की जेव्हा आपली युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट होऊन जाते, आपले फायनान्सेस शॉर्टलिस्ट होऊन जातात, तर आता आपलं वेळ येते विजा तयार करायची आणि डिपार्चरसाठी. तर आपण जेव्हा विजा प्रिपरेशनसाठी जातो, आपल्याला एक काही स्पेसिफिक सेट ऑफ डॉक्युमेंट्स लागतात. आणि त्या डॉक्युमेंट्समध्ये मेनली तुमचं ऑफर लेटर, तुमचं युनिव्हर्सिटीचं ऑफर लेटर, तुमचा हेल्थ इन्शुरन्स, तुमचा पासपोर्ट जे मेन आहे ते लागतं. त्याच्यानंतर तुम्हाला करन्सी कन्वर्ट करायला लागते. समजा तुम्ही US मध्ये चालला असाल तर तुम्हाला US डॉलर्स घेऊन जायला लागते. तर आयदर तुम्ही ते हार्ड कॅश घेऊन जाऊ शकता किंवा तुम्ही एक फॉरेक्स कार्ड किंवा फॉरेक्स एक्सचेंज कार्ड मिळतं. त्या फॉरेन एक्सचेंज कार्ड मध्ये तुम्ही तुमची करन्सी लोड करू शकता आणि तो तुम्ही US ला घेऊन जाऊ शकता. तर समजा तुम्हाला $2,000 घेऊन जायचे आहे तर तुम्ही $500 कॅश घेऊ शकता आणि जे $1,500 आहे ते तुम्ही ते फॉरेक्स कार्ड मध्ये घेऊन तुम्ही जाऊ शकता. आणि विजा इंटरव्ह्यू एक होतो. तर बऱ्याच कंट्रीजचे वेगळे वेगळे रूल्स आहेत की तुम्हाला विजा अप्रूव्ह कसा करायचा. फॉर एक्झाम्पल US चा जो रूल आहे तर तुम्हाला एक इंटरव्ह्यू द्यायला लागतो त्याच्यासाठी. तो इंटरव्ह्यू फार 5-10 मिनिटाचाच इंटरव्ह्यू असतो आणि तो तुम्हाला जो विजा ऑफिसर असतो तो काही सिंपल प्रश्न विचारतो की तुम्ही US मध्ये कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये चालल्यात, काय चाललंय, तुमचा कोर्स काय, बरीच जनरल इन्फॉर्मेशन. आणि जर तुम्ही UK किंवा आयर्लंड किंवा कुठल्या युरोपियन कंट्रीमध्ये अप्लाय करत असाल तर तुमचा इंटरव्ह्यू नाही होत, पण तुम्हाला एक विजा ऑफिसरकडे जायला लागतं आणि तुम्हाला फिजिकली जे डॉक्युमेंट्स आहेत ते हँड ओव्हर करायला लागतं. त्याच्यानंतर आपण बघूया टिपिकली की आपली राहायची व्यवस्था कशी असते तिथे. तर अकॉमोडेशन मध्ये म्हटलं आपण तर मेनली आपल्याकडे 2 टाईपचे अकॉमोडेशन ऑप्शन्स असतात. तर एक असतं ऑन कॅम्पस अकॉमोडेशन आणि एक असतं ऑफ कॅम्पस अकॉमोडेशन. तर ऑन कॅम्पस अकॉमोडेशन मध्ये जर तुम्हाला ती पहिलीची स्लाइड आठवत असेल किंवा पंकज मी दाखवलं की टेक्सास A&M चा कॅम्पस केवढा मोठा आहे, तर टिपिकली फॉरेन युनिव्हर्सिटीजचे कॅम्पसेस फार मोठे असतात आणि ते कॅम्पसच्या आतमध्येच राहायची व्यवस्थाही करतात. तर आतमध्ये राहायची व्यवस्था म्हणजे हॉस्टेल्स वगैरे असतील. टिपिकली कॉस्ट जी असते जर तुम्ही ऑन कॅम्पस राहत असाल तर त्याची जवळपास दर महिन्याला एक $1,000 किंवा €1,000 कॉस्टिंग पडते. म्हणजे एक 60 ते 70 हजार रुपये हा तुमचा नुसतं रेंट आहे. जनरली मुलं ऑन कॅम्पस ऑप्शन प्रेफर नाही करत कारण की तो फार एक्सपेन्सिव्ह असतो. जो नेक्स्ट ऑप्शन आहे ऑफ कॅम्पस अकॉमोडेशन हा सगळ्यात पॉप्युलर ऑप्शन आहे. तर ऑफ कॅम्पस अकॉमोडेशन मध्ये तुम्ही एक इंडिव्हिज्युअल अकॉमोडेशन घेऊन राहू शकता. इंडिव्हिज्युअल अकॉमोडेशन म्हणजे तुम्ही एक स्टुडिओ अपार्टमेंट घेऊ शकता आणि तिथे तुम्ही एकटं राहू शकता किंवा तुमची एक सिंगल रूम असेल तुम्ही त्या सिंगल रूम मध्ये राहू शकता. सेकंड जो ऑप्शन आहे शेअर्ड अकॉमोडेशन. तर शेअर्ड अकॉमोडेशन म्हणजे आपण एक 2 बेडरूम अपार्टमेंट मध्ये 3 मुलं 4 मुलं एक मिळून राहतात.
तर टिपिकली समजा तुमचा 2 बेडरूम अपार्टमेंट असेल 2,000 युरोचा आणि तुम्ही ते 4 मुलात डिवाइड केला तर 500 युरो तुमची ती कॉस्टिंग येते. तर तुम्ही बघू शकता डिफरन्स केवढा आहे कॉस्टिंग मध्ये. ऑन कॅम्पस मध्ये तुम्ही डायरेक्ट 1,000 युरो भरणार एका महिन्यासाठी आणि तुम्ही ऑफ कॅम्पस शेअरिंग मध्ये डायरेक्ट 500 युरो भरणार. तो एक फार डिफरन्स पडतो. आता एक 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 चांगली न्यूज की कंट्रीमध्ये एक इंडियन स्टुडंट हेल्प ग्रुप असतो. तर तो जो स्टुडंट ग्रुप आहे तो तुम्हाला व्हेरियस क्वेश्चन मध्ये मदत करतो, जसं अकोमोडेशन मध्ये. तर फेसबुक वरती बरेचसे ग्रुप्स आहेत म्हणजे इंडियन स्टुडंट समजा US आहेत, तर ते तुम्हाला सांगतील की जर अरे ह्युस्टन मध्ये तुम्ही येत असाल तर माझ्याकडे राहायची जागा आहे. तर लोक ऍडव्हर्टाईज करतात आणि लोक तुम्हाला मदतही करतील की जर तुम्ही नवीन देशात आता पहिल्यांदाच आला आहात आणि तुम्हाला काहीच माहिती नाही तर तुम्हाला ते गाईड पण करते की कुठल्या एरियात राहायला पाहिजे आणि कुठली तुम्हाला कन्व्हिनियंट लोकेशन पडेल युनिव्हर्सिटीला ट्रॅव्हल करायला, कुठे कॉस्टिंग कमी आहे, कोणाचा काय रेफरन्स आहे का. तर हा एक आपला इंडियन स्टुडंट हेल्प ग्रुप जो असतो तो तुम्हाला अशी बरीच मदत करतो. त्याच्यानंतर आपण बघूया टाइमलाईन. तर एक टिपिकल जी टाइमलाईन आहे त्याचा आम्ही एक रफ इथे एक एक्झाम्पल दिलंय. तर समजा तुम्हाला ऑगस्ट 2022 मध्ये एक युनिव्हर्सिटीमध्ये जायचं आहे, तर त्याची जी पूर्व तयारी आहे आणि प्रिपरेशन आहे ती आम्ही रेकमेंड करतो की त्याची तयारी तुम्ही सप्टेंबर 2020 पासून चालू करा. तर तुमचं जर पहिलं सिलेक्शन राहील क्रायटेरियाचं तर तुमचं आहे की तुम्ही कुठल्या कंट्रीमध्ये जाणार आणि त्याच्यानंतर तुम्हाला तुमची GRE, IELTS एक्झाम, युनिव्हर्सिटी शॉर्टलिस्ट करणे आणि त्याच्यानंतर तुम्ही नोव्हेंबर 2021 मध्ये जवळपास तुमचे लेटर ऑफ रेकमेंडेशन जे आहेत जे तुम्हाला आधी एक्सप्लेन केलेले आहेत तुमच्या युनिव्हर्सिटी मधून किंवा तुमच्या एम्प्लॉयर कडून तुम्ही ते घेऊ शकता. त्याच्यानंतर सायमल्टेनियसली तुम्ही अराउंड मे 2022 पर्यंत तुमची जी फायनान्सिंग आहे ती तुम्ही सिक्युअर करा आणि जून मध्ये तुम्ही तुमचा विजा अप्लाय करा. आणि विजा ऍप्लिकेशन आणि तुमच्या डिपार्चर टाइम मध्ये जवळपास एक तुम्ही 2 महिने किंवा 3 महिने हा बफर टाइम ठेवा. कारण की विजा ऍप्लिकेशनची जी टाइम आहे ते डिपेंड करतं कारण की US ऍप्लिकेशन फार लवकर प्रोसेस होतो. तर US चा तुमचा सेम डे प्रोसेस होतो आणि टिपिकली एक UK, आयर्लंड युनिव्हर्सिटीज जे आहेत त्यांचा विजा प्रोसेस व्हायला जवळपास 1 ते 2 महिना लागतं. तर तुम्ही एक 2 ते 3 महिन्याचा असा तुम्ही बफर कन्सिडर करून चला. थँक्यू यश. याच्या पुढे ऍक्च्युली आपलं प्रेझेंटेशन तर आता संपलंय पण मला एक 2 पॉइंट ऍड्रेस करायचे होते. एक म्हणजे हा एक फोटो मी टाकला, हे इकडचं एक इंडियन ग्रॉसरी स्टोअर आहे. तर तुम्ही इथे बघसाल की इथे हे कॅरम बोर्ड ठेवलेले आहेत. तर कॅरम बोर्ड मिळतात. आता हे आपले आटा आणि बासमती राईसचे पोते आहेत तिथे ठेवलेले आणि इकडे उडवर्स पासून ते पार्लेजी पर्यंत सगळं मिळतं. तर असं म्हणजे इथे आल्यानंतर असं काही एकदम आपण परक्या देशात आलो आहे असं काही वाटत नाही. दुसरं म्हणजे हे जे इंडियन हेल्प ग्रुप्स असतात तर हे एवढे स्ट्रॉंग असतात की ते म्हणजे नवीन येणाऱ्या स्टुडंट्सला स्वतःहून कॉन्टॅक्ट करतात काही फेसबुक ग्रुप्स मध्ये वगैरे जाऊन आणि त्यांना जेव्हा ते इकडे येतात परदेशात तेव्हा त्यांना आठवडाभर त्यांच्या घरी राहायची सोय करतात. आणि मग आठवड्याभरात आपण मग ठीक आहे की आता आठवडाभर इथे राहिलो मग तिथे गेल्या गेल्या आपण थकून आलेलो असतो तर खाण्याची सोय होऊन जाते, राहण्याची सोय होऊन जाते आणि कशाचेच पैसे घेत नाही. आणि मग तुम्ही मग तुमचं घर वगैरे तेव्हा शोधा आणि तुमचं घर मिळालं की तुम्ही तिथे मूव्ह होऊन जा. तर याच्यामुळे ही जी प्रोसेस असते इथे आल्यानंतर घर वगैरे शोधायची तर या इंडियन सपोर्ट कम्युनिटीमुळे खूप सोपी होऊन जाते. आता याच्यामध्ये आपण एक हे बघितलं नाही की आता ही पूर्ण एक जनरल एक प्रोसेस बघितली पण प्रत्येक युनिव्हर्सिटीमध्ये काय करायचं म्हणजे ऍप्लिकेशनसाठी. तर जर का तुम्ही कुठल्याही युनिव्हर्सिटीची वेबसाईट ओपन केली तर त्याच्यामध्ये एक न्यू स्टुडंट ऍप्लिकेशन असते आणि त्याच्यामध्ये एक इंटरनॅशनल स्टुडंट हा एक सेक्शन असतो आणि तो जर का तुम्ही सिलेक्ट केला तर त्या युनिव्हर्सिटीच्या ऍप्लिकेशनची जी रिक्वायरमेंट आहे ती स्टेप बाय स्टेप अगदी टाइमलाईन सकट काय काय रिक्वायरमेंट्स आहेत, कुठल्या कुठल्या एक्झाम आहेत, त्याचे ऍप्लिकेशन कसं करायचं, ते जर का फिजिकल ऍप्लिकेशन बरेचसे कुरिअर करावे लागतात तर ते कसे करायचे, कुठे करायचे, पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन दिलेली असते. म्हणजे ती आपल्याला म्हणजे प्रत्येक कॉलेजची युनिक असते आणि ती तुम्हाला तिकडे मिळून जाते. दुसरा प्रश्न पडतो की आपण ही भरपूर सारे युनिव्हर्सिटीचे म्हणजे लिंक्स आहेत तर ह्या लिंक्स ज्या आता आम्ही प्रोव्हाइड केलेल्या आहेत
एक लिंक ओपन करतो मी. फॉर एक्झाम्पल हे युएस. आता हे युएसच्या समजा हे 5 युनिव्हर्सिटीज बघितल्या, ह्या तर एवढ्या प्रीमियम युनिव्हर्सिटीज आहेत की आपल्याला इथे ऍडमिशन मिळण्यासाठी IIT मध्ये वगैरे बॅचलर्स केल्याशिवाय इथे ऍडमिशन घेणं कठीण असतं. पण मग आपण कुठल्या युनिव्हर्सिटीला जायचं? तर आता ह्या जे लिंक्स आहेत, या लिंक्स मध्ये जवळजवळ 100 ते 200 युनिव्हर्सिटीज असतील. पण मी जनरली सजेस्ट करेन की तुम्ही तुमच्या कॉलेजचे किंवा तुमचे सिनियर मित्र जे असतील तुमच्या कॉलेजमध्ये, तुमच्या मधले कॉलेजेस गेले तर ते दॅट इज द बेस्ट सोर्स इन्फॉर्मेशन साठी, किंवा ते तिथे गेले ते कॉलेज त्या म्हणजे तुमच्या इंडियाच्या कॉलेजला एक्सेप्ट करते आहे, त्यांना त्याचा एक्सपिरियन्स आहे, तर मग तुम्हाला तिथे ऍडमिशन मिळण्याची पॉसिबिलिटी सगळ्यात जास्त असते. दुसरा सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन म्हणजे स्टुडंट्स. म्हणजे मी गॅरंटीड सांगतो की जर का तुम्ही युनिव्हर्सिटीच्या स्टुडंट्सला कॉन्टॅक्ट केलं फेसबुक ग्रुप्सवरून, जर का तुम्ही 10 स्टुडंट्सला कॉन्टॅक्ट केलं तर त्याच्यातले 7 स्टुडंट्स तुम्हाला पुढच्या 3 दिवसामध्ये उत्तर देतील. कारण की ते जेव्हा स्टुडंट्स आले होते इथे तेव्हा त्यांना पण हाच प्रश्न असतो की आपण इथे इंडियात बसतो आणि तिकडे काय करायचं, कसं करायचं, कुठे काय करायचं काहीच माहिती नसतं. त्यामुळे त्यांनी पण ते प्रश्न विचारलेले असतात. त्याच्यामुळे जेव्हा कोणी कॉन्टॅक्ट करतं तर ते पण त्याला आवर्जून ईमेलला किंवा त्या फेसबुक मेसेजला रिप्लाय करतात. तर तो एक खूप महत्वाचा म्हणजे महत्वाचं सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. आणि लास्ट मला बोलायचं होतं ते म्हणजे ऍग्रिकल्चर बद्दल एक टॉपिक सांगितलं होतं. तर माझी युनिव्हर्सिटी जी आहे टेक्सास A&M युनिव्हर्सिटी, तर ऍक्च्युली त्याच्यातलं A आणि M म्हणजे ही जुनी युनिव्हर्सिटी, ऑलमोस्ट 200 वर्ष जुनी आहे. तर त्याचं A म्हणजे ऍग्रिकल्चर आणि M म्हणजे मेकॅनिकल. तर ऍग्रिकल्चरचं खूप मोठं कॉलेज आहे. म्हणजे नॉर्मन बोरलॉग ज्यांनी ही ग्रीन रेव्होल्युशन केली, ज्याच्यामुळे आपलं हे पंजाबमध्ये वगैरे आपलं व्हीट प्रोडक्शन वगैरे वाढलं, तर तो रिसर्चर आमच्या युनिव्हर्सिटीमध्ये काम करत होता. तर त्याच्यामुळे ऍग्रिकल्चरसाठी इथे US मध्ये खूप स्कोप आहे. ऍग्रिकल्चर मॅनेजमेंट एक खूप कॉमन कोर्स आहे आणि मी रिकमेंड करेल की त्या कोर्ससाठी इकडे म्हणजे जर का कोणाला यायचं असेल तर नक्की ते ट्राय करा. फक्त एक लक्षात घ्यावं लागतं की इथलं ऍग्रिकल्चर इंडियातल्या ऍग्रिकल्चरपेक्षा थोडंसं वेगळं आहे. आणि ते म्हणजे इथे नॉर्मली शेतकऱ्याची जी जमीन असते ती 1000 ते 2000 कधी कधी 10,000 एकर असते. आपल्याकडची जी होल्डिंग असते ती आपली 10 एकर 20 एकर 40 एकर असते. तर त्याच्यामुळे इकडचा आणि इंडियामधला थोडासा फरक पडतो. पण मी हायली रिकमेंड करेल की इथलं कॉलेज म्हणजे माझे 1-2 मित्र होते, एज्युकेशन खूप चांगलं आहे, तिथे स्कॉलरशिप्स पण भरपूर असतात आणि कॉम्पिटिशन कमी असते. तर मी रिकमेंड करेल की नक्की त्या कोर्ससाठी जर का ऑपॉर्च्युनिटी मिळेल तर नक्की इकडे या आणि शिका. तर याच्यासोबत मला हे विदर्भ समाज संघ जो आहे आपला मुंबई आणि पुण्याचा, ते यांनी मला हे माझे आणि यशचे अनुभव सांगण्यासाठी ही संधी दिली आणि तुम्ही सर्वांनी अगदी शांततेत सगळं हे ऐकल्याबद्दल मी तुमचा आभारी आहे. तर तुम्हाला काही क्वेश्चन वगैरे असतील तर आपण ते आन्सर करू शकतो. धन्यवाद पंकजजी आणि यशजी, आणि मनापासून आभार. खरं म्हणजे तुम्ही नुसतंच मार्गदर्शन नाही केलं तर जी प्रदेशातील शिक्षणाच्या संधी आहेत त्याची भगवद्गीता आम्हा सगळ्या लोकांसमोर उलगडून दाखवली. खूप सुंदर असं मार्गदर्शन केलं आणि सगळे मुद्दे कव्हर केले. निश्चितपणे मला असं वाटतं की आमच्या लोकांकडनं पुन्हा काही जर मागणी आली तर पुन्हा एकदा आपल्या दोघांनाही आम्ही एकदा बोलू. ऍग्रिकल्चरच्या बाबतीत आपण सांगितलं तर त्याच्याविषयी तुमच्याशी आम्ही पुन्हा एकदा वेगळं बोलून त्याच्यावर काही वेगळं असं ठेवता येईल का, किंवा काही शेतकरी वगैरे जॉईन करून त्यांना काही फायदा होऊ शकेल का, किंवा जे काय विद्यार्थी जाऊ इच्छितात खरोखर त्या दृष्टीनं तिकडचं घेतलेलं एज्युकेशन भारताच्या शेतीकरता कसं पूरक राहील त्याच्याविषयी बोलून आपण त्याच्यावर एखादा वेबिनार घेऊ. सुंदर असं आपण मार्गदर्शन केलं. विदर्भ समाज संघातर्फे मी खरोखर आपले मनापासून आभार मानतो आणि अभिनंदनही करतो. याच्यानंतर आपण प्रश्नोत्तराचा तास घेतोय. तर मला वाटते प्रश्नोत्तर सुरू करायला हरकत नाही, पण तत्पूर्वी सुमेधा मॅडम कडनं एक प्रश्न आला होता, वेदर इन करंट सिच्युएशन आर द फॉरेन युनिव्हर्सिटीज ऍक्सेप्टिंग स्टुडंट्स.
म्हणजे आताच्या परिस्थितीत काही तिथे ऍडमिशन वगैरे घेतात का म्हणून, की काय बंदी आहे, असा एक सुमेधा मॅडम कडनं प्रश्न होता. त्या असतील तर कदाचित त्यांनी विचारावा. नाही सध्या म्हणजे आता हे मी युएसचं सांगतो, तर सध्या युएस मध्ये असा काही ऍक्सेप्टन्सला काही प्रॉब्लेम आला नाहीये. पण युएस गव्हर्नमेंटनी पॅन्डेमिक चालू असल्यामुळे इंडियामधले सगळे व्हिसा कॉन्सुलेट बंद केले. त्याच्यामुळे ऍडमिशनला तर काही प्रॉब्लेम होणार नाही, पण व्हिसा मिळायला त्रास होईल. तर सगळ्या फॉरेन युनिव्हर्सिटीज म्हणजे आता तर म्हणजे स्पेशल सिच्युएशन आहे, पण इन जनरल पण तुम्हाला एक ऍडमिशन डिफर करायचं ऑप्शन देतात. म्हणजे समजा तुम्हाला ऍडमिशन मिळाली, पण मग आपण म्हणू शकतो की आपल्याला यावर्षी यायचं नाही फॉर एनी रिझन. म्हणजे आता यावेळेस कोरोना आहे, किंवा मग अचानक आपल्याला काही फायनान्शियल समजा लोन सिक्युअर झालं नाही म्हणा, किंवा फॉर सम रिझन आपल्याला म्हणतो की नाही मला आणखीन 1 वर्ष काम करायचं, मला एक खूप चांगला प्रोजेक्ट मिळाला, मला ते काम करायचंय, मग 1 वर्षानंतर यायचंय. तर आपण मिळालेली ऍडमिशन पुढच्या वर्षीपर्यंत 1 ते 2 वर्ष पुढे ढकलताय. एक व्यवस्थित कारण दिला त्यांना, तर मग तुमची ऍडमिशन सिक्युअर राहते, या वर्षीच्या ऐवजी पुढच्या वर्षी येत आहे. हा, याच्याच संदर्भात आणखी एक प्रश्न होता की ह्या ज्या युनिव्हर्सिटीचे तुम्ही आता नावं घेतलेत, तर त्यांनी एकाने प्रश्न विचारला की हेच युनिव्हर्सिटीचे ऑनलाईन एज्युकेशन करता येतं का, किंवा इथे इंडियात राहून त्यांचे ऑनलाईन हे करता येतं का, म्हणजे त्यांचे कोर्सेस करता येतात का? हो, युनिव्हर्सिटीचे ऑनलाईन कोर्सेस असतात. प्रत्येक युनिव्हर्सिटीचे आजकाल म्हणजे खूप वाढत आहेत, आणि हे आजकाल म्हणजे आपले पॅन्डेमिकमुळे सगळेच लोक घरून काम करतात, त्याच्यामुळे हे ऑनलाईन कोर्सेस वाढतात. पण मग ऑनलाईन कोर्सचा तोटा असा आहे की तुम्हाला त्याच्यासोबत वर्क परमिट करते. जर तुम्हाला अमेरिकेत म्हणा, इंग्लंडमध्ये म्हणा, आयर्लंडमध्ये म्हणा जर का जाऊन काम करायची इच्छा असेल तर ते मिळत नाही. सर्टिफिकेट कोर्स नक्की करता येतो, काही प्रॉब्लेम नाही, भरपूर अवेलेबल असतात. म्हणजे तुम्ही जर का अगेन ही यांच्या वेबसाईट खूप डेव्हलप्ड असतात, खूप ऍडव्हान्स असतात. मी हायली रेकमेंड करेल की जाऊन बघा. MITचा OCW नावाचा एक कोर्स आहे, ओपन कोर्सवेअर म्हणून. त्यांनी तर त्यांच्या सगळ्या टीचिंग म्हणजे ट्रेनिंग नोट्स आणि असाइनमेंट या सगळ्या ऑनलाईन दिलेल्या आहेत, रेग्युलर कोर्सला पण, आणि त्या सगळ्या फ्री आहेत. आणि काही जे व्हिडिओ लेक्चर असतात, तर ते व्हिडिओ लेक्चर्स पण अवेलेबल असतात. तर ते मग काही फ्री असतात, आणि जर का तुम्हाला सर्टिफिकेशन पाहिजे असेल तर मग ते पेड असतं. पण हो, नक्की असतात, आणि मी हायली रिकमेंड करेन की जर का तुम्हाला इथे येणं समजा सध्या ऑप्शन मध्ये नाहीये, तर मग नक्की हे ऑप्शन ट्राय करा. एक प्रश्न असा होता की एकाच MBA 2021 मध्ये कम्प्लीट होणार आहे, तर वेदर देर आर एनी जॉब opportunities in foreign countries or what to do? He will be completing his MBA in 2021. तर Whether ते म्हणजे there are any job opportunities for the qualification in India to foreign countries? म्हणजे आता ते MBA म्हणजे आता इंडियामध्ये होत आहे का परदेशात होत आहे, ते एक वेगळे ऑप्शन आहेत तिथून. जर का इंडियात होत असेल तर मग इंडियामध्ये तर गॅरंटीड जॉब तर मिळणार, काही प्रश्नच नाही. परदेशात होणार असेल तर डिपेंडिंग ऑन त्या कंट्रीच्या सिच्युएशन मध्ये 2021 मध्ये जी परिस्थिती असेल त्याच्याप्रमाणे जॉब्स मिळायला काही हरकत नाही. म्हणजे आतापर्यंत म्हणजे आता मी इथे आलो तेव्हा 2008 ला आलो, आणि तेव्हा इकडचा जो रिसेशन सुरू झाला, तर त्या रिसेशन मध्ये 2009 सोडलं तर त्याच्यानंतर जे लोक ग्रॅज्युएट झाले तर सगळ्यांना जॉब मिळाले. त्यामुळे मला तर गॅरंटी आहे की 2021 मध्ये पण जॉब मिळते. आता जर का इंडियामध्ये ग्रॅज्युएट होऊन जर का दुसऱ्या कंट्रीमध्ये जर का काम करायची इच्छा असेल तर त्याच्यासाठी एकच ऑप्शन आहे, तो म्हणजे तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीमध्ये काम केलं पाहिजे. म्हणजे एक्झाम्पल झालं तर आपला TCS आहे, की TCS इंडियन कंपनी आहे, पण त्याचे खूप सारे ऑपरेशन असतात भरपूर साऱ्या कंट्रीजमध्ये, तर ते तुम्हाला दुसऱ्या कंट्रीमध्ये पाठवू शकतात. तर तो एक इझी ऑप्शन आहे जर का इंडियामध्ये जॉब मिळाल्यानंतर जर का बाहेर जायचं असेल. ते प्रदीप म्हणून आहे, त्यांनी एक क्वेश्चन रेज केला की ऍग्रिकल्चरचे पण ऑनलाईन कोर्सेस अवेलेबल आहेत का युनिव्हर्सिटीज मध्ये? कोर्सेस अवेलेबल असतात, तर पण ते स्पेसिफिक त्या कोर्ससाठी म्हणजे ऍग्रिकल्चर कोर्ससाठी चेक करावं लागेल. ही टेक्सास A&M युनिव्हर्सिटी जी माझी युनिव्हर्सिटी आहे, तर ती ऍग्रिकल्चर मध्ये खूप ऍडव्हान्स्ड आहे. मी ती रिकमेंड करेन की त्याच्या वेबसाईटवरती जाऊन चेक करा, किंवा मग आणखीन म्हणजे मी जी लिंक पाठवली आहे US युनिव्हर्सिटीजची, तर ती US न्यूज नावाची एक वेबसाईट आहे. म्हणजे आपली इंडिया टुडे जसं मॅगझिन आहे तसे एक US न्यूजचं मॅगझिन असतं,
आणि न्यूजपेपर पण आहे. तर त्यांनी तयार केलेले लिस्टिंग आहे ते दरवर्षी करतात आणि असं काही गव्हर्नमेंटचं रेटिंग नाही, त्यामुळे ते जे रेटिंग आहे ते बऱ्यापैकी म्हणजे ऍक्युरेट असतं. म्हणजे मी ऍडमिशनच्या वेळेस तेच वापरलं होतं. तर तिथे ऍग्रिकल्चर जर का तुम्ही फील्ड सिलेक्ट केलं तर तुम्हाला ते टॉपचे युनिव्हर्सिटीज मिळतील आणि मग त्या युनिव्हर्सिटीज पासून मी सुरुवात करेन की बाबा एक पहिले टॉपची युनिव्हर्सिटी चालू करायची, तिथे कुठले कोर्सेस आहेत आणि तेथून मग एक एक रिसर्च करायचा. तर त्याच्यासाठी मला वाटतं एक महिन्याचं सबस्क्रिप्शन घ्यावं लागेल, की मला आता ₹1000 आसपास असतं. जर का तुम्हाला ब्रांच स्पेसिफिक रँकिंग पाहिजे असेल तर. जनरल रँकिंग जे आहे तर ते सगळ्यांना अवेलेबल असतं, ते फ्री आहे, त्याला काही पैसे भरायची गरज नाही. एक दुसरा प्रश्न होता, कॅन यू सजेस्ट बेस्ट ऑप्शन फॉर कोर ब्रांचेस इन इंजिनिअरिंग? कोर ब्रांचेस ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे आता तुम्हाला जर का नॉर्मली कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये जर का तुम्ही बॅचलर्स केलं असेल तर मग मास्टर्स करायसाठी कम्प्युटरच करावं लागेल. इथे युएस मध्ये किंवा परदेशात इन जनरल थोडी फ्लेक्सिबिलिटी असते. म्हणजे समजा तुम्ही सिव्हिल इंजिनिअरिंग केलं आणि तुम्ही म्हणता की मला मास्टर्स कम्प्युटर इंजिनिअरिंग मध्ये करायचं, तर तो ऑप्शन असतो. पण मग ते म्हणतात की यार आमच्याकडे जे बाकीचे मुलं येणार आहेत त्यांनी कम्प्युटर इंजिनिअरिंग ऑलरेडी केलेलं आहे, त्यांना ह्या गोष्टी ऑलरेडी येतात. मी सिव्हिल इंजिनिअरिंग केलं तर तुम्हाला ह्या गोष्टी येणार नाही, बेसिक प्रोग्रामिंग वगैरे. तर मग युनिव्हर्सिटी काय करते, तुम्हाला एक लिस्ट ऑफ कोर्सेस देते. ते म्हणते की तुम्ही हे कोर्सेस करा आणि त्या युनिव्हर्सिटीमध्येच ते ऑप्शन पण देतात, या युनिव्हर्सिटीमध्ये कोर्स करा आणि मग तुमचा मास्टर्स डिग्री घ्या. तर त्याचा ड्रॉबॅक असा असतो की मास्टर्स डिग्री करायसाठी जनरली तुम्हाला 10 कोर्सेस करावे लागतात. आता जर का त्यांनी तुम्हाला आणखी 3 ते 4 कोर्सेस किंवा 8 कोर्सेस ऍड केले तर तुम्हाला 18 कोर्सेस करावे लागतील. तुमचं ग्रॅज्युएशन टाइम वाढतो, ग्रॅज्युएशन खर्च वाढतो. पण तुम्हाला पुढचा प्रश्न होता, डू ग्रेड रिअली मॅटर फॉर गेटिंग ऍडमिशन इन टॉप युनिव्हर्सिटीज? येस, म्हणजे असं कधीच झालं नाही की तुमचे ग्रेड जास्त आहे म्हणून ऍडमिशन मिळाले. पण जसं सांगितलं की ग्रेड सोबत तुम्हाला तुमचं जे लेटर ऑफ रिकमेंडेशन असतात, जीआरईचा स्कोर असतो, तुमचे एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज असतात, त्या सगळ्या मॅटर करतात. याच्यात एक मी ऍड करेल, ग्रेड्सचा जो पॉइंट आहे, तर हर एक युनिव्हर्सिटीचा एक मिनिमम ग्रेड क्वालिफिकेशन लागतं. हर एक युनिव्हर्सिटी तुम्हाला म्हणते की तुम्हाला एक मिनिमम ऍटलीस्ट 60% पाहिजे किंवा 65% पाहिजे. तर जर तुमचा तो मिनिमम क्वालिफिकेशन मीट होत असेल तर त्याच्यानंतर तुमचे जे बाकीचे क्रायटेरियाज आहेत की तुमचं वर्क एक्सपिरियन्स किती आहे, तुम्ही काय पेपर पब्लिश केले आहेत, तुमचा LOR लेटर ऑफ रेकमेंडेशन केवढा स्ट्रॉंग आहे, तर तुमचं ऍप्लिकेशन त्या सगळ्या फॅक्टरवरती डिपेंड करेल. पण तुमचा जो मिनिमम क्वालिफिकेशन आहे ग्रेडचा तो तुम्हाला नक्कीच मीट करायला लागेल. हा, याच्यामध्ये आणखी 2 क्वेश्चन होते, एक महेंद्र म्हणून आहे आणि एक अथर्व म्हणून आहे. तर त्यामध्ये त्यांनी महेंद्रने विचारले, कॅन यू सजेस्ट बेस्ट ऑप्शन फॉर कोर ब्रांचेस इन इंजिनिअरिंग, आणि अथर्वनी सांगितले विच कॉलेज वुड यू सजेस्ट इन कॅनडा बेस्ट फॉर मॅनेजमेंट. तर कोर ब्रांचेस मध्ये अगेन म्हणजे तुम्ही म्हणजे सध्या सगळ्यात इन डिमांड फील्ड आहे. आवाज येतोय का? हा, येतोय. हो, येतोय. सध्या इन डिमांड फील्ड आहे ते म्हणजे कम्प्युटर इंजिनिअरिंग. म्हणजे सगळ्यात जास्त जॉब ऑपॉर्च्युनिटीज म्हणजे ऍटलिस्ट इथे अमेरिकेमध्ये कम्प्युटर इंजिनिअरिंगचं आहे. पण तुमचं कुठला पण फील्ड असेल, मग ते तुमचं इंडस्ट्रियल असो, सिव्हिल असो, इलेक्ट्रिकल असो, काही प्रॉब्लेम नाही. म्हणजे मी रिकमेंड करेल की जिथे तुमची इच्छा आहे ते करा आणि जोपर्यंत तुम्हाला ते फील्ड आवडतंय तुम्हाला त्याच्यात जॉब पण मिळेल आणि तुम्ही सक्सेसफुल पण होता. दुसरा क्वेश्चन कोणता होता? दुसरा, विच कॉलेज वुड यू असा सजेस्ट होता, इन कॅनडा बेस्ट फॉर द मॅनेजमेंट? वुड यू सजेस्ट इन कॅनडा बेस्ट मॅनेजमेंट? मॅनेजमेंटसाठी मला वाटतं युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो एक चांगली आहे, पण आम्ही ती एक लिंक म्हणजे या प्रेझेंटेशन मध्ये जी लिंक आहे त्याच्यामध्ये सगळ्या कॉलेजेसची लिस्टिंग दिलेली आहे. तर ते म्हणजे कॉलेज म्हणजे कंट्री स्पेसिफिक लिस्ट त्याच्यात आहे. पण मला एक युनिव्हर्सिटी ऑफ टोरंटो माहिती आहे कारण की माझा फ्रेंड तिथे अप्लाय करत होता म्हणजे 2-3 वर्ष आधी MBA साठी. तर ते एक चांगला ऑप्शन आहे.
आणखी कोणाला काही क्वेश्चन किंवा प्रश्न विचारायचे असतील तर त्यांनी विचारा. इकडे मला एक दिसतंय की कॅनडामध्ये जीमॅट लागते का? तर नॉर्मली कॅनडामधल्या MBA साठी जीमॅट लागेल, पण तुम्हाला त्या स्पेसिफिक युनिव्हर्सिटी आणि स्पेसिफिक कोर्ससाठी बघावं लागते. आणि प्रत्येक कॉलेजचं आणि प्रत्येक कोर्सची रिक्वायरमेंट वेगळी असते. म्हणजे बरेचसे लोक फ्लेक्सिबल असतात, बरेचसे लोक वेव्ह पण करतात, तर तिकडे ते त्यांच्या वेबसाईट वरती लिहिलेलं असतं. एक आणखी योगिता म्हणून यांचा प्रश्न आलेला आहे. विच कंट्री इज बेस्ट फॉर हायर एज्युकेशन इन लॉ फील्ड? हाऊ अबाउट स्वीडन? वेल, लॉ साठी म्हणजे अमेरिकेत सगळ्यात हायएस्ट पेड प्रोफेशन जे आहे ते म्हणजे लॉयर्स आहे. बरं. म्हणजे त्यांचे पगार इंजिनियरच्या दुप्पट, तिप्पट आणि चौपट असतात. तर जर का पैसे कमवायचे असतील तर मी सांगेल USA, पण मला स्वीडनची जास्त माहिती नाही. तर मग असं कुठला पण नवीन जो ऑप्शन असतो ज्याच्यासाठी आपल्याला काहीच माहिती नाहीये, मी हायली रिकमेंड करतो की आता स्वीडनचे कॉलेजेस बघा कुठले आहेत आणि तिथे स्टडी करणाऱ्या स्टुडंट्सला कॉन्टॅक्ट करा आणि त्यांचा एक्सपिरियन्स घ्या. कारण की बाकी काहीच मॅटर करत नाही. की ते जे स्टुडंट्स आहेत त्यांनी जर का पॉझिटिव्ह रेफरन्स दिला किंवा मी स्वीडन मध्ये आलो, इथे मला एज्युकेशन चांगले, इथे जॉब चांगला मिळतोय, बाकी काही प्रॉब्लेम नाही, मग जाण्यासाठी काही इश्यू नाही. बाहेरचं कोणी काय म्हणतं त्याला काही अर्थ नाही. महेंद्र म्हणून त्यांनी विचारलं, इज डेन्मार्क गुड ऑप्शन फॉर MS इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग? सेम आन्सर की तिकडे, म्हणजे मला डेन्मार्कची माहिती नाहीये, पण मी हायली रिकमेंड करेल की तिथल्या स्टुडंट्सला कॉन्टॅक्ट करा. कारण की तिथलं वर्क परमिट काय आहे, तिथे जॉब ऑपॉर्च्युनिटीज काय आहेत आणि तिथलं लेवल ऑफ एज्युकेशन किती चांगलं आहे, किंवा ते इंग्लिश मध्ये आहे का, आणि इंग्लिश मध्ये नसेल तर मग लँग्वेज रिक्वायरमेंट्स काय आहेत, तर त्या आपल्याला तिथल्या स्टुडंट्स कडूनच कळेल. आणि दॅट इज ट्रू फॉर एव्हरी कॉलेज, एव्हरी कंट्री. म्हणजे बाकी सगळे लोक जनरल रिकमेंडेशन देऊ शकतात, पण बेस्ट सोर्स जो आहे ते तिथले स्टुडंट्स आहेत. एक प्रद्युम्न क्वेश्चन म्हणून होता, क्रायटेरिया फॉर MS इन जर्मनी. वेल, जर्मनीचा बेस्ट ऑप्शन आहे की जर्मनी मधलं एज्युकेशन फ्री असतं. त्यांचं मास्टर्स डिग्री जी आहे ती गव्हर्नमेंट, म्हणजे तिथे सगळ्यांनाच फ्री असतं. तर बऱ्याच वेळा आपल्याला पण फ्री एज्युकेशन मिळतं, पण त्यांना जर्मन लँग्वेज जास्त रिक्वायरमेंट. क्रायटेरिया म्हणजे अगेन त्या युनिव्हर्सिटीची जी लिस्ट आहे त्या लिस्ट मध्ये जाऊन चेक करावं लागेल की काय असणार. तुम्हाला IELTS तर IELTS नाही लागणार तिथे, कारण की IELTS ही इंग्लिश साठी आहे. तुम्हाला एक जर्मन एक्झाम्स पास करावं लागतात. यशद, तुम्ही काही रिसर्च केला होता ना याच्यामध्ये? हो, जर्मनीमध्ये मी हे ऍड करेल की हा जो पंकजने पॉइंट सांगितलाय तो की जर्मन युनिव्हर्सिटीजची जी एज्युकेशन फीज आहे ती 0 असते किंवा सबसिडाइज्ड असते. तर त्यात एक साइड नोट आहे की जर्मन युनिव्हर्सिटीज जे आहेत, जे गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट युनिव्हर्सिटीज आहेत, तर जे गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज आहेत, ते गव्हर्नमेंट युनिव्हर्सिटीज जे त्यांची सेमिस्टर फीज आहे ती सेमिस्टर फीज फार क्वचित असते. तर तुमची जी सेमिस्टर फीज असेल ती टिपिकली 200 का 300 युरो फीज असेल, विच इज अबाउट 20-25,000 रुपीज की तुमची सेमिस्टर फीज राहील. आणि ही जी फीज आहे ही टॉप युनिव्हर्सिटीची फीज आहे. तर त्याच्यामुळे आपण म्हणतो की जर्मनीमध्ये जर तुम्हाला शिकायचं असेल तर तुम्ही चांगल्या युनिव्हर्सिटीमध्ये असाल आणि ती गव्हर्नमेंट सबसिडाइज्ड असेल तर तुमचा ओव्हरऑल ट्युशन कॉस्ट फार कमी होतो. त्याचा एक इम्पॉर्टंट फॅक्टर हा येतो की तुमची जर्मन लँग्वेज प्रोफिशियन्सी पाहिजे असते. तर जसं IELTS एक इंग्लिश प्रोफिशियन्सी आहे, तर तुम्हाला जर्मन लँग्वेजची एक एक्झाम द्यायला लागतं. टिपिकली जर्मन लँग्वेजचे 3 लेवल्स असतात, A, B आणि C. सो A लेवल एकदम बेसिक असतं, B लेवल मिड लेवल आणि C लेवल म्हणजे तुम्ही एक्सपर्ट लेवल तुमची जर्मन लँग्वेजची प्रोफिशियन्सी आहे. टिपिकली जर तुम्हाला जर्मनीमध्ये जायचं असेल आणि जर्मन युनिव्हर्सिटीमध्ये शिकायचं असेल जी सबसिडाइज्ड आहे गव्हर्नमेंट थ्रू, तर तुम्हाला एक B1 तरी तुमची जर्मन प्रोफिशियन्सी स्किल लागेल. तर तुम्हाला जी जर्मन लँग्वेजची एक्झाम आहे ती इंडियामधूनच क्लिअर करायला लागेल आणि त्याच्यानंतर तुम्हाला तिकडे ते पुढे युनिव्हर्सिटीला दाखवायला लागेल. त्याचे 2 फायदे होतात. बऱ्याच टाइमला जे तुमचे जे सब्जेक्ट्स पण आहेत, काही सब्जेक्ट ते तुमच्या जर्मन लँग्वेज मध्ये शिकवतील आणि काही जे सब्जेक्ट्स आहेत ते इंग्लिश मध्ये शिकवतील. आणि ऑब्व्हियसली जर्मनीमध्ये जर्मन लँग्वेज येणं फार गरजेचं आहे. तर जर तुम्हाला तिकडे नॉर्मल एक शॉपिंग सेंटरला जायचं किंवा बसमध्ये जायचं, तिथे जर्मन लँग्वेजचाच प्रयोग होईल. तर त्याच्यामुळे तुम्हाला जर्मन लँग्वेज येणं फार महत्वाचं आहे.
तर जर्मनी बद्दल तुमचं लँग्वेज इम्पॉर्टंट क्रायटेरिया आहे आणि कंट्री युरोपियन युनियन मध्ये फार स्ट्रॉंग आहे, ती इकॉनॉमिक पॉवर हाऊस आहे. सो फ्रॉम अ मॅक्रो इकॉनॉमिक पॉईंट ऑफ व्ह्यू एज वेल जर्मनी फार एक चांगला ऑप्शन आहे, एस्पेशली युरोपियन युनियन मध्ये. आणि मला आणखी Question होता, एक question. what are the best business courses, public degrees for future business owners? मी रिकमेंड करेल की MBA, आणि MBA मध्ये एंटरप्रिनरशिप साठी सेपरेट ब्रांच आहे. सगळ्याच MBA कॉलेजेस मध्ये तो एक ऑप्शन आहे. आणि बऱ्याचशा कॉलेजेस मध्ये हे शॉर्ट कोर्सेस पण आहेत, म्हणजे 1 वीक किंवा 2 वीकचे व्हिडिओ लेक्चर्स किंवा रिमोट लेक्चर्स पण आहेत. तर मी रिकमेंड करेल की जर का क्विक इंडियामध्ये राहून जर का क्विक आन्सर पाहिजे असेल तर ते करायचं, नाहीतर मग फुल फ्लेज MBA पण करता येतं एंटरप्रिनरशिप साठी. इन जनरल मला असं वाटतं की तुम्ही जर का एक जनरल MBA जरी केलं तरी फायदा होतो, पण जर का फोकस्ड पाहिजे असेल तर मग तुम्ही ते एंटरप्रिनरशिप मॅनेजमेंट कोर्स करू शकता. तर कोर्सचं सिलेबस हे सगळं ऑनलाईन अवेलेबल असतं. तुम्ही प्रोफेसर्सला सुद्धा कॉन्टॅक्ट करू शकता, आणि सगळ्या प्रोफेसर्सची ईमेल ऍड्रेसेस त्यांच्या युनिव्हर्सिटीच्या. तर प्रोफेसरला कॉन्टॅक्ट करताना इन जनरल कोर्स बद्दलची माहिती मागितली तर ते रिप्लाय करतात की तुमचं म्हणजे या कोर्समध्ये हे शिकायला मिळेल का, हे म्हणजे जे काही त्यांचं रिसर्चचा टॉपिक असेल किंवा त्यांच्या कोर्सेसची जी माहिती असेल तर ते देतात. तर त्या प्रत्येक प्रोफेसरचे जे कोर्सचं जे हे आहे काय म्हणतात त्याला, त्यांची जी स्पेशालिटी आहे ती वेबसाईट वरती गेलेली असते. तर ती वाचून त्याच्या स्पेसिफिक जर का क्वेश्चन असतील तर प्रोफेसर नक्की आन्सर करतात, आणि तिथे पण तुम्हाला कोर्स डिसाईड करायला हेल्प करणार. तर जे वेबसाईट वरती नाहीये किंवा जे आपल्याला दिसत नाही ते पण मग कोर्सेस प्रोफेसर सजेस्ट करू शकतात. याच्यात एक पॉइंट ऍड करेल की MBA सोबत तुम्हाला MS चा पण ऑप्शन येतो. तर जर तुमचा वर्क एक्सपिरियन्स कमी असेल तर तुम्ही MS इन स्ट्रॅटेजिक एंटरप्रिनरशिप आणि इनोव्हेशन असे कोर्सेस आहेत, तर तुम्ही MS त्याच्यात पण परस्यू करू शकता. किंवा स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट काही कोर्सेस आहेत जे बेसिकली तुम्हाला बिझनेसचे सगळे ऍस्पेक्ट्स कव्हर करतील. HR असेल, सप्लाय चेन असेल, मार्केटिंग असेल. तर जेनेरिक स्ट्रॅटेजिक मॅनेजमेंट किंवा कन्सल्टन्सी कोर्सेस पण तुम्हाला असिस्ट करू शकतात, पण तुम्हाला तो कोर्स स्ट्रक्चर बघायला लागेल की तुमचे सगळे बिझनेस ऍस्पेक्ट्स कव्हर होत आहेत की नाही. इथे अनिल म्हणून त्यांनी हँड रेज केलाय, त्यांना प्रश्न विचारायचा आहे. अनिल साहेब, तुम्ही तुमचा प्रश्न विचारा. हॅलो, अनिल आहेत का इथे उपस्थित? त्यांनी हँड रेज केलाय, त्यांनी त्यांचा प्रश्न विचारा. अजून प्रश्न विचारायचे श्री यशोदा सरांना? मी विचार हा जाधव सर. पंकज, हॅलो. हॅलो. पंकज, मी जाधव. असं आहे की तुम्ही ह्युस्टन मध्ये आहे मला वाटतंय. हॅलो. ह्युस्टन मध्ये होतो मी, आता मी सॅन फ्रान्सिस्को मध्ये असतो. अच्छा अच्छा अच्छा, ठीक आहे. माझा मुलगा पण ह्युस्टनलाच आहे. अरे वा. आणि एक रिचमंडला आहे. तो पहिले ह्युस्टनलाच होता, डेंटल कॉलेजला टेक्सास युनिव्हर्सिटी मध्ये. तर याच्याबद्दल नाही, माझा असा प्रश्न आहे की बाकीच्या कंट्रीज मध्ये समजा चायनाची कंट्री आहे, तो संपूर्ण खर्च चायना गव्हर्नमेंट करते, बरोबर? परंतु आपलं गव्हर्नमेंट एवढं करू शकत नाही. तर तुम्ही म्हणजे आपल्या इंडियन बाहेर खूप आहेत, आणि त्याच्यात अमेरिकेमध्ये तर मला वाटते खूप आहे, जवळपास 15% तरी असणार. हॅलो. हो, इंडियन लोक भरपूर आहेत तिथे. भरपूर आहेत. तर मग असं काही आपल्याला एकाचा कॉर्पस फंड रेज करता येणार नाही की जे गरीब विद्यार्थी आहेत त्यांना तुम्हीच तिथं मदत करू शकाल? कॉर्पस फंड कशासाठी, म्हणजे एज्युकेशनसाठी जे गरीब विद्यार्थी आहेत ते एवढा पण खर्च नाही करू शकत. तसं करता येतं, पण इथला जो खर्च आहे ना हा खूपच जास्त आहे. म्हणजे नाही, एवढा नाही करत. समजा संपूर्ण खर्च नाही, परंतु काही ना काही त्यांना मदत होईल असं काही करता येईल का, असं एक ऑर्गनायझेशन करून बुवा, असं म्हणतो मी. हो, तसं नक्की करता येतं. आणि तसे ऍक्च्युअली ऑलरेडी असतात.
असं इंडियाची कोणतरी थोडा पुढाकार घ्यावा अशी आमची सर्वांची इच्छा आहे. इंगोले साहेबांना आम्ही या विषयावर बोललो मध्यंतरी. हम्म. नाही, आपण त्याच्यावर बोलू शकतो, म्हणजे हे नक्कीच नक्कीच करू शकतो आपण. जनरल मार्गदर्शन आणि जर का फायनान्सची तयारी करायची, म्हणजे इव्हन मला तरी असं वाटतं की मार्गदर्शन जरी मिळालं ना हा. तरी पण अर्ध्याच्या वरती प्रॉब्लेम सॉल्व्ह करेक्ट करेक्ट करेक्ट. मला बोलायचं नाही बस ठीक आहे. थँक्यू पंकज, थँक्यू. हॅलो. हा बोला. हा, मी प्राध्यापक अनिल पावडे बोलतो. हा हा बोला. नवी मुंबई. हो. मला ऍक्च्युली माझा मुलगा MS करायला गेला होता US ला, आणि थोडा मला एक्सपिरियन्स शेअर करायचा होता. बोलू शकतो 2 मिनिटं? हा, बोला बोला बोला. तर बिट्स पिलानी मधून पास झाला आणि नंतर MS साठी युनिव्हर्सिटी मधून त्याने कम्प्युटर इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग केलं, आणि नंतर आता इंटेल म्हणून कंपनी तिथे जॉबला लागला आहे. मला स्कॉलरशिप बद्दल बोलायचं होतं. ऍक्च्युली त्याला मेरिटियस स्कॉलरशिप म्हणजे आपला ओपन कॅटेगरी जे म्हणतो, महाराष्ट्र गव्हर्नमेंटनी एक छान उपक्रम चालू केला आहे 2018-19 पासून. त्यांनी सिलेक्टेड असे युनिव्हर्सिटीज घेतल्या, म्हणजे ज्या टॉप रँकिंग असतात, 200 असतात, आणि त्याला आपलं इन्कम जसं पंकज आणि यांनी दोघांनी चांगलं इन्फॉर्मेशन शेअर केली. जसं लिमिट असतं आपलं, काय आपलं इन्कम लिमिट 8 लाख वगैरे, त्यात लिमिट 18 लाख वगैरे, 18 ते 20 लाख काहीतरी लिमिट आहे, 18 लाख वगैरे. ते सुद्धा पॅरेंट्स अप्लाय करू शकतात, आणि एक छान टाईपची स्कॉलरशिप आहे. पूर्ण फंडिंग महाराष्ट्र गव्हर्नमेंट देते. आणि ती हे करायसाठी त्यांच्या MSBT DTEच्या वेबसाईटला वगैरे सगळ्या इन्फॉर्मेशन दिली आहे. त्यांचे डॉक्युमेंटेशन वगैरे भरपूर असतात. त्यांचे ते मार्किंग नुसार ते लोक सिलेक्ट करतात. त्यांनी कॅटेगरी पण सिलेक्ट केल्या. इंजिनिअरिंगला 4 स्टुडंट, मेडिकलला 2 स्टुडंट, कृषीला 2 स्टुडंट, लॉला 1 स्टुडंट, अशा आर्किटेक्चरला 1, अशा कॅटेगरी त्यांनी डिसाईड केलं आहे. तर हा आपण त्यात एक फक्त क्ल्यू मला असा वाटला की त्यांची कंडिशन आहे आपली महाराष्ट्र गव्हर्नमेंटची, ते पूर्ण 100% स्कॉलरशिप दिल्यानंतर त्याला इमिजिएटली कोर्स केल्यानंतर इंडियात वापस यावं लागेल. तो एक मला थोडा वाटतं. काही मुलांचं असं असतं काय, तिथे आम्हाला काहीतरी एक्सपिरियन्स घेऊन वगैरे 1-2 वर्ष 3 वर्ष जॉब करायचा, म्हणजे इंटरनॅशनल एक्सपोजर मला भेटेल, आणि त्यानंतर मग मी इंडियात येईल वगैरे. हा थोडा हा देशमुख साहेब बोला. नाही, गव्हर्नमेंटचे जे स्कॉलरशिप्स आहेत ना, त्याची GR मी आपल्याला शेअर करतो. स्टेट गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे SC साठी, ST साठी, OBC साठी, ओपन कॅटेगरीसाठी जे गव्हर्नमेंटने GR काढलेले आहेत, तर ते GR मी आपल्याला शेअर करतो. म्हणजे या साईटच्या माध्यमातून आपण सर्वांना ते उपलब्ध करून देऊ, आणि जे काही त्याचे निकष आहेत, उत्पन्नाची मर्यादा असेल, किंवा शिक्षण झाल्यानंतर इंडियात परत यायचं किंवा त्याच ठिकाणी जॉब करायचा, तर हे सर्व त्याच्यात जे काही टर्म्स अँड कंडिशन्स आहेत, तर ते पूर्ण सर्व GR मी आपल्याला उद्याला पाठवतो. थँक्यू. धन्यवाद पावडे साहेब. ते क्लॅरिफिकेशन सगळ्यांना द्यायला सोयीचं झालं. चांगली माहिती. तात्पर्य असं की तो जो म्हणजे आपण विदर्भ समाज संघातर्फे सुद्धा निवेदन देऊ शकतो, म्हणजे ज्याला कोणाला MS करून सपोज इंटरनॅशनल एक्सपोजर, त्याचा नॉलेज म्हणजे एक्सपिरियन्स घेऊन तिथे थांबून नंतर 2 वर्षांनी जर महाराष्ट्र गव्हर्नमेंटसाठी आपण जॉब करत असेल किंवा आपल्या देशासाठी काही सेवा करायची असेल, तर तो वापस येऊ शकेल. तर त्याला थोडं तिथे रिलॅक्सेशन व्हायला पाहिजे, असं आपण आपल्यातर्फे थोडा एक विनंती असा विनंती करायला पाहिजे गव्हर्नमेंटला, असं मला वाटतं. कारण का तिथे एक कंडिशन आहे, त्यांनी इमिजिएटली कम्प्लीट कोर्स केल्यानंतर वापस यावे, ती एक कंडिशन. काही हरकत नाही पावडे साहेब, एक प्रपोजल तयार करून द्या, करू आपण त्याचा फॉलो करायचा प्रयत्न जरूर करू. ओके. काय वाटतं तसं एक थोडासा राईट अप करून द्या, मग त्याच्यावर आपण करू. नक्की. मला एक प्रश्न उत्तर द्यायचं होतं. म्हणजे कोणीतरी विचारलं होतं की
स्टुडंट्सला कॉन्टॅक्ट कसं करायचं. तर एक्झिस्टिंग स्टुडंट्सला कॉन्टॅक्ट करायसाठी फेसबुक आणि लिंक्डइन जे सोशल नेटवर्किंग साइट्स आहेत या सगळ्यात चांगल्या आहेत. तर तुम्ही कुठल्या युनिव्हर्सिटीमध्ये जाता तर त्या युनिव्हर्सिटीच्या फेसबुक ग्रुपमध्ये जायचं. आपल्या इंडियन स्टुडंट्सला किंवा इन जनरल स्टुडंट्सचा एक ग्रुप असतो आणि त्याच्यामध्ये तुमचा कोर्स नसेल तरी पण त्या स्टुडंटला कॉन्टॅक्ट करा आणि मग तुम्ही त्या स्टुडंटला सांगू शकता की तो समजा कम्प्युटरचा आहे पण तुम्हाला आर्किटेक्चरची माहिती पाहिजे. तर त्याला सांगायचं की बाबा मी आर्किटेक्ट आहे, तुम्हाला तुमच्या ओळखीचं कोणी माहिती आहे का. म्हणजे जरी तो एका कोर्सचा असतो तरी हे सगळे स्टुडंट्स एकत्रच राहत असतात कॅम्पसच्या बाहेर आणि त्यांचं जनरल म्हणजे आपले गणेश उत्सव म्हणा, दिवाळी म्हणा या फंक्शनसाठी जनरली ते एकत्र भेटतच असतात. त्यामुळे सगळ्यांची ओळख असतेच. त्यामुळे जर का त्या युनिव्हर्सिटी मधला एक स्टुडंट जरी तुमच्यासोबत बोलायला लागला तरी तो तुम्हाला तुमच्या ब्रांचसाठी जो योग्य कॉन्टॅक्ट आहे त्याच्यापर्यंत माहिती किंवा तुमचा मेसेज पोहोचवू शकतो. देशमुख साहेब, मला असं वाटतं की प्रश्न संपलेत. तुम्हाला बोलायचे करायचे? नाही, प्रश्न संपले असतील तर मग अच्छा, तर इंगोले साहेब तुम्ही करताय समारोप? काय समारोप म्हणजे काय आता आभार आणि समारोप. धन्यवाद पंकजी आणि यशजी. पुन्हा एकदा सांगतो की खूप छान मार्गदर्शन केलं आणि जर कोणाच्या याच्या पुढे काही क्वेरी झाल्या किंवा आपल्या काही लोकांची रिक्वायरमेंट आली की पुन्हा एखाद्या वेगळ्या कंट्रीविषयी सविस्तर माहिती सांगा, तर अशी जर काही रिक्वायरमेंट आली तर जरूर आम्ही तुम्हाला पुन्हा संपर्क करू. तुमचं सहकार्य राहीलच. आजच्या कार्यक्रमात जे सगळे विदर्भवासी भारतातून परदेशातून जे जॉईन झाले त्यांचे पुन्हा एकदा आभार मानतो आणि आजचा कार्यक्रम संपला असं मी जाहीर करतो. थँक्यू. धन्यवाद. धन्यवाद. Thank you. Hello.